मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तुलसीचे महात्म्य, तुलसीचे चरित्र, कोणत्या मंत्राचा जप करावा, तुलसीचा विवाह दैत्य शंखचूडामणीशी कसा झालेला होता आणि शंकराला शंकाने अभिषेक का करत नाही आणि पृथ्वीवर कशी तुलसी माता अवतरलेली आहे, तुलसीची तपश्चर्या कशी केलेली आहे आणि तुलसी आणि शंखचूड दैत्य यांची भेट कशी झालेली आहे आणि गंगा, सरस्वती, लक्ष्मी यांच्या श्रापेमुळे एकमेकाने कसे श्राप भोगत आहे या पृथ्वीवर आणि शंखचूड यांचा संवाद कसा झालेला आहे आणि तुलसी एवढी पतिव्रता होती तर दैत्य शंखचूडामुनी का मरत नव्हता आणि तुलसीचे पतिव्रत्य विष्णूने कोणत्या रूपामध्ये भंग केलेले आहे तर त्यामुळे विष्णूंनाच तुलसीने त्यांचे पती मानलेले आहे। तर संपूर्ण कथा ही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तुलसीचे महात्म्य खूप आगाध आहे, महात्म्य आहे आणि जो कोणी तुलसी असं सुद्धा श्रवण मात्र करून घेईल तरी पण त्याचे 7 जन्माचे पातके नष्ट तर होतीलच, पण त्यांच्या 100 पिढ्यांचा सुद्धा उद्धार होईल। तुलसीचे महात्म्य हे अत्यंत पवित्र, खूप पापनाशिनी करणारे आहे। तर हे ही सर्वात मोठी पापमोक्षका ही आपली एकादशी आहे। तर ही सर्व पापांपासून आपल्याला मुक्त करणारी एकादशी आहे। तर सर्वांनी या एकादशीचे महात्म्य म्हणजे सर्वांनी तुलसीचे महात्म्य चरित्र अख्ख्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तर कशी त्यांचे रूपे आहेत, कसा संवाद आहे, संपूर्ण आख्यान आपण आज तुलसीचं ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट जशी करत आहोत, हजारो गावांच्या तुमच्या कमेंट्स येत आहेत, तशाच हजारो गावांच्या कमेंट्स येऊ द्या, माझा आत्मविश्वास वाढू द्या। एकादशी जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम, एकादशी करणे अति चांगलं असतं आणि नाही करत असणार फक्त हे महात्म्य सुद्धा तुम्ही ऐकून घेतलं तुलसीचं तरी पण तुमचे सर्व पापे जळून भस्म होतील। 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य आणि पापे जळून भस्म होतील। ब्रह्महत्येसारखी मोठी मोठी पर्वतेसारखी पापे जळून भस्म होतील। एवढं या तुलसीच्या महात्म्याला खूप खूप महत्त्व आहे। जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच हे तुलसीचे महात्म्य ऐकेल, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य त्यालाच हे तुलसीचे चरित्र ऐकायला मिळेल। तर आता आपण तुलसीचे महात्म्य चरित्र श्रवण करायला सुरुवात करूया, पठण करायला सुरुवात करूया आणि माझा आत्मविश्वास एक कमेंट्स करून नक्की वाढवा, म्हणजे यूट्यूबवाले आपल्या व्हिडिओवरती पोचवतील आणि आपल्याला अजून प्रतिसाद मिळेल आणि पुढे आपण अजून खूप पुराणं आपल्याला श्रवण करायची आहेत। 18 पुराणांचं आपल्याला श्रवण करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जीवन जो आहे, हे जन्म जो आहे ते आपल्याला सार्थक करून घ्यायचं आहे। कारण की आपल्याबरोबर फक्त पुण्याचा कर्माचा गाठोडं सोबत येणार आहे, आपण एक वस्तू या काही आपण आपल्यासोबत घेऊन जाणार नाही आहे। ज्या वेळेस यमदूत आपल्याला हात लावतील, आपल्याला यमदूत तर हात लावणारच नाही, आपल्याला शिवाचे दूत हात लावतील, आपल्याला विष्णूचे दूत हात लावतील, आपल्याला गणेशचे दूत हात लावतील, आपल्याला देवीचे दूत हात लावतील, कारण आपण एवढे पुराण आपण श्रवण करून घेतलंय। जो कोणी एक पुराण श्रवण करून घेतो तर त्याच्या 100 पिढ्यांचा आणि 100 जन्मापर्यंत त्याचा उद्धार होऊन जातो। तर आतापर्यंत आपले शालिनी भक्तिसागर या चॅनलवर 8 पुराणं आपण श्रवण करून चुकलो आहोत, तर आपण खूप मोठे भाग्यवान आहे। अजून आपला जन्म जर मिळाला आपल्याला तर चांगल्याच घरी मिळेल, खूप पैसा, अडका, बरकती, खूप धनधान्यामध्ये आपण नांदू आणि मोक्षाची जर भगवंताने आपल्याला प्राप्ती दिली, त्याच्या चरणाजवळ आपल्याला स्थान दिलं तर अतिउत्तम। कारण हे आपण सांगू शकत नाही की आपल्या हातून काय कर्म, पाप कर्म होत आहे, पुण्य कर्म होत आहे, आपल्याला कोणालाच काही माहिती राहत नाही, पण आपली हीच सोच आहे की आपण चांगले कर्म करून घ्यावे, कोणाचे मन न दुखवावे, पोथी पुराण देवपूजा केली नाही तरी चालेल पण कोणाचा आत्मा दुखू नये। आत्मा जर कोणाचा दुखवला त्याचे पाप एवढे लागते की ब्रह्महत्येसारखे पाप लागते, म्हणून कोणाला टोचून टाचून बोलू नये, कोणाच्या आत्म्याला वेदना होतील बोलू नये, हे गोष्टीचं सर्वांनी भान ठेवावे। आपली वाणी देवाला आपल्याला चांगले कर्म करण्यासाठी, बोलण्यासाठी दिलेली आहे, कोणाला टोचून टाचून टोमणे मारण्यासाठी, कोणाचा आत्मा दुखवण्यासाठी, कोणाला अपशब्द बोलण्यासाठी, कोणाला खराब बोलण्यासाठी आपल्याला ही देवाने वाणी दिलेली नाही आहे। तर आपल्या या वाणीतून आपण चांगल्याच गोष्टी श्रवण करायच्या, बोलायच्या, कारण की दिवसातून 7 वेळा सरस्वती माता आपल्या जबानवर विराजमान राहते म्हणून। आणि आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो तो 24 तास अस्तु बोलत असतो, तर हर सेकंदा परत अस्तु
अस्तु असं बोलत असतो. ज्यावेळेस आपण काही चांगलं बोललो, अस्तु बोलत असतो वास्तुपुरुष, तर लगेच चांगलं होतं. वाईट बोललो तर लगेच वाईट होतं. म्हणून चांगलं बोलण्याची सवय टाका. तर आता आपल्याला पण वेळ होतोय तुलसीचे महात्म्य ऐकायला. तुलसीचे महात्म्य सुरू करूया. देवाला हीच प्रार्थना करा की माझ्या मुलीला MDSसाठी गव्हर्मेंट कॉलेज भेटे आणि हे देवी पुराणाची जी दान दक्षिणा ब्राह्मणाला द्यावी लागते, जो कोणी श्रवण करतो त्याला जिथे पांडल राहतं तिथं 1 रुपये, 10 रुपये, 5 रुपये ठेवावे लागतात, तरच पुण्यफळाची प्राप्ती होते. तुम्हाला तर पुण्यफळाची प्राप्ती झालीच आहे, पण तुमची दान दक्षिणा म्हणून मला फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या मुलींसाठी असू द्या की माझी मुलगी MDSच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये, सर्वात टॉप मोस्ट कॉलेजमध्ये लागो. BDS तर तिचं कंप्लीट झालेलं आहे. डॉक्टरीचं पण डॉक्टर आता MDS तिचं पहिलंच वर्ष आहे. तर खूप टॉप मोस्ट गव्हर्मेंट कॉलेज भेटो हीच मी देवीला प्रार्थना करते. आणि माझा मुलगा B फार्मसीसाठी मेडिकल इंडस्ट्रीमध्ये लागलेला आहे, तर खूप मोठ्या कंपन्या माझ्या मुलाच्या, हेच मी प्रार्थना करते. आणि आता या तुलसीच्या चरित्राला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः. ऋषभध्वजाला सूर्याचा शाप कसा लागला? तर नारदाने विचारले भगवंतांना. नारदाने नारायणांना विचारले, ती पतिव्रता तुलसी व नारायण यांचा विवाह कसा झाला? तसेच तुलसीचा जन्म कसा झाला? कुठे झाला? ती पूर्वीच कोण होती? कोणत्या वंशात तुलसीचा जन्म झाला होता? तिचा जन्मदाता कोण होता? तिची अशी कोणती तपश्चर्या तुलसीची होती की जिच्या प्रभावाने सर्वव्यापी विश्वात्मा असा तो निर्विकार, निरच्छ, परब्रह्म, सर्व कारण, सर्वज्ञ, सर्वाधार, सर्वपूज्य, विश्वंभर, प्रकृतीपेक्षा वेगळा असा नारायण तिला पती मिळाला? असे तुलसीने कोणते तप केले होते की तिला नारायण पती मिळाला? तरीही ती जड अशा वृक्ष योनीत का परिवर्तित झाली? शिवाय पुन्हा तिला असुराच्या स्वाधीन का व्हावे लागले? ते का बरं? हे सर्व संदेहाचं निराकरण करणाऱ्या नारायण देवा, मला संपूर्ण तुलसीचे महात्म्य चरित्र संपूर्ण ऐकण्याची इच्छा आहे. तर माझ्या चिंतात पुन्हा उद्भवणाऱ्या या शंकाचं निरासन करा. तुम्ही खूप काही मला देवी पुराण सांगितलं, पण माझा आत्मा तृप्तच होत नाही. तरी पण मला असं वाटतंय अजून काहीतरी ऐकावं, अजून काहीतरी गोष्टी घ्यावा, अजून काही मिळेल, आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, असं नारदाने श्री भगवान विष्णूंना नारायणांना सांगितलं. मग नारायण म्हणाले, नारदाचे प्रश्न ऐकून हास्य केले व सांगू लागले. नारायण सांगू लागले, नारदाचे जे प्रश्न ऐकले ते नारायण भगवानला हसू आलं की आता तुलसीचे महात्म्य चरित्र, आख्यान, जन्म कसा झाला, कशी तपश्चर्या केली, पती नारायण कसा भेटला, ते आता ऐकण्याची नारदाची इच्छा आहे. तर त्यांना हसू आलं. आता ऐका मग. दक्ष सावर्णी नावाचा मनु हा पुण्यवंत महावैष्णव असा होऊन गेला. तो विष्णूचाच अंश आहे. दक्ष सावर्णी नावाचा जो मनु आहे हा विष्णूचाच अंश आहे. त्याचा पुत्र ब्रह्मसावर्णी आणि नातू धर्मसावर्णी हे दोघंही तसेच होते. धर्मसावर्णीचा मुलगा रुद्रसावर्णी, त्याचा मुलगा देवसावर्णी आणि त्याचा मुलगा इंद्रवसर्णी हे सगळेजण वैष्णव, महाभागवत, धार्मिक होते. परंतु त्यांचा जो पुत्र वृषध्वज नावाचा होता तो मात्र कट्टर शैव होता. त्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की स्वतः भगवान शिवशंकर त्यांच्या निवासस्थानी 3 दिव्य युंगा एवढे प्रदीर्घ काळ राहत होता. शिवाय तो शिवाला पुत्रापेक्षाही जास्त आवड असे. तो शंकराशिवाय कुणालाही मान देत नव्हता. नारायण, लक्ष्मी, सरस्वती हे सुद्धा त्याला पूज्य वाटत नव्हते. तेथे इतर देवांची काय कथा करावी? त्याने सर्व पूजा, व्रते, भाद्रपदातील महालक्ष्मी पूजन तसेच माघातले पंचमीला सरस्वती पूजन केली जाणारी सर्व देवांची पूजा उन्मंत सोडून दिली होती. तर माघ महिन्यातील पंचमी, बसंत पंचमीला खूप महत्त्व आहे. भाद्रपदातील ज्येष्ठा गौरींना खूप महत्त्व आहे. तर आणि जर या नवरात्रीच्या अश्विन 9 दिवसाला पण खूप महत्त्व आहे. पण त्याने सर्व पूजा सोडून दिली होती. त्याच्या वागण्याचा सूर्याला अत्यंत राग आला. त्याने वृषध्वजाला तो वैभवभ्रष्ट होईल असा शाप दिला होता. या सूर्याच्या कृत्यामुळे भक्तभिमानी शंकराने त्रिशूळ हाती घेतला आणि तो सूर्यावर धावून गेला. मग मात्र सूर्याची भीतीने गाळण उडाले व तो आपल्या पित्याला कश्यपाला घेऊन ब्रह्मदेवाच्या आश्रयाला गेला. शंकर तसेच रागाने ब्रह्मलोकाच्या दिशेने धावला. ब्रह्मदेवाने शिवाचे आगमन झाले. त्याच्या सूर्याच्या व ब्रह्मदेवाच्या घशाला भीतीने कोरड पडली. तेव्हा ते तिघही ब्रह्मलोक सोडून पळत ते वैकुंठात गेले. त्यांनी श्रीहरीची
करुणा पाकली. श्रीहरीने त्यांना अभय देऊन सांगितले की धीर धरा व भिवू नका. इथे तुम्हाला कसलेच भय नाही. प्राणी जिथे कुठे असेल तेथून त्यांनी संकटकाळी माझे स्मरण केल्यास मी तात्काळ चक्र घेऊन त्यांचे रक्षण करतो. मीच सर्व जगाची उत्पत्ती करतो, नियम करतो आणि लयसुद्धा मीच करतो. मीच शिव, मीच ब्रह्मा, मीच सूर्य आहे. सर्व रूप माझीच आहे. तुम्ही आपापल्या स्थानी जा. भिण्याचे काही कारण नाही. आतापासून महादेवाचे भय संपलेच असे समजा. शंकर हा भक्तभिमानी व भक्तवत्सल असून दयाळू आहे. सूर्या, सुदर्शन व शंकर मला सारखेच आवडतात. याच्याहून तेजस्वी या ब्रह्मांडात कुणीच नाही. अरे, तुझ्यासारखे करोडो सूर्य उत्पन्न करण्याचे सामर्थ्य शिवाचे आहे. तसेच ब्रह्मदेवही तो निर्माण करू शकतो. माझ्या ध्यानात तो सदैव रमलेला असतो. 5 मुखांनी तो माझेच मंत्र जपतो आणि माझेच गुण गातो. त्यामुळे मीही त्याचे कल्याण करते. जो माझी भक्ती करतो त्याला मी सुद्धा तसाच पावतो. महादेव शिवस्वरूप अर्थात कल्याणकारी मोक्षदाता आहे, म्हणून त्याला शिव असे म्हणतात. नारायण असे सांगतात. असे त्याचवेळी लालबुंद डोळ्याचा त्रिशूल घेतलेला शंकर बैलावर आरूढ होऊन तेथे येऊन दाखल झाला. खाली उतरून त्याने लक्ष्मीकांताला अभिवादन केले. सर्वांग सुंदर असा विष्णू त्यावेळी रत्नखचित सिंहासनावरती बसला होता. त्याच्या अंगावरील भूषणे लखलखीत होती. त्याच्या मुखात विडा होता. शरीरावर चंदनाची उटी होती. पितांबधारी अशा नारायणाला सेवक चौऱ्यांनी वारा घालीत होते आणि वाऱ्या घालीत होते. शंकराला पाहता सूर्य, ब्रह्मदेव व कश्यप या तिघांनी त्याच्या पायावर लोटांगण घातले. नारायणाची स्तुती करतच शंकर एका दिव्य आसनावर बसला. नारायणाचे सेवक शिवावर चौऱ्या ढाळू लागले. नारायणाने मधुर आवाजाने विचारले, महेश्वर, तुला एवढा क्रोध कशामुळे आला की तुला इथवर यावं लागले? महेश्वर म्हणाला, राजा, वृषध्वज हा माझा एकनिष्ठ व आवडता भक्त आहे. तो मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. अशा त्या राजाला सूर्य शाप दिला होता. सूर्याने शाप दिला. याच गोष्टीमुळे मला संताप आला. पुत्राच्या स्नेहापोटीच मी सूर्याचा वध करणार आहे. आधी तो ब्रह्मदेवाच्या आश्रयाला गेला होता आणि आता ते दोघंही तुझ्यापाशी आले आहेत. जो कोणी भीतीपोटी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मनाने अगर वाचनेने तुला शरण येतो तो संकटमुक्त होतोच आणि तो वृद्धत्व आणि मृत्यूपासून सुटतो. आणि जर कोणी तन व मनाने तुला शरण येईल तर त्याला जे फळ मिळते त्याचे वर्णन करणेच अशक्य आहे. आता हे विश्वंभरा, मला असे सांग की सूर्याच्या शापामुळे दारिद्र्य बनलेला त्या बिचाऱ्या वृषध्वजाचा उद्धार कसा होईल? विष्णूने उत्तर दिले, शंकरा, तुम्ही सर्व वैकुंठात आला. त्याला फक्त अर्धी घटकाच उलटली आहे. पण कालसापेक्षतेनुसार मृत्यूलोकात मात्र 21 युगे होऊन गेली आहेत. तर तू परत आपल्या लोकी जा. कालगतीप्रमाणे राजा वृषध्वज मरण पावून पुढील गतीला गेला आहे. त्याचा मुलगा रथध्वज हा सुद्धा दारिद्र्यातच आयुष्यात कंटून मग मृत्यू होऊन पुढे गेला आहे. रथध्वजाचे धर्मध्वज व कुशध्वज असे 2 पुत्र आहेत. ते वैष्णव आहेत, पण सूर्याच्या शापाने दारिद्र्य आहेत. त्यासाठी ते महालक्ष्मीची उपासना करत असतात. त्यांच्या पत्नीच्या देहात महालक्ष्मी अंशरूपाने प्रवेश करेल तेव्हा ते दोघंही वैभव संपन्न होतील. शंभो, तुझा दास मृत्यू पावलेला आहे, तरी आता तू परत जा. मग विष्णू, ब्रह्मा, सूर्य व कश्यप यांना म्हणाला की तुम्ही सुद्धा आपापल्या स्थानी परत जावे. मग नारायण नारदाला सांगतात. एवढे बोलून विष्णू लक्ष्मीसह उठून गेला. महादेव व इतर जण गेले. मग सीतेचा पूर्ववृत्तांत नारायणाने कथन केला की नारायणाचे कथन पुढे चालूच राहिले. देवर्षी नारदा म्हणाले, धर्मध्वज व कुशध्वज या दोघांनी उग्र तपश्चर्या केल्यामुळे लक्ष्मीने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला. परिणामी ते पृथ्वीपती झाले. त्यांना पुत्रसुद्धा झाले. मालावती व कुशध्वजाची पत्नी होती. तिला पुढे एक मुलगी झाली. ती लक्ष्मीच्या अंशापासून जन्मली होती, म्हणून उपजताच ती ज्ञान संपन्न होती. त्या कारणाने जन्मताच तिचे सुस्पष्ट स्वरूपात वेद म्हटले. त्यामुळे ज्ञानी लोकांनी वेदवती असे नाव तिला दिले. जन्मल्यानंतर स्नान घातले तेव्हा ती तपश्चर्या करण्यासाठी वनात जाण्यास सिद्ध झाले. त्यावेळी सर्वांनी तिला परावृत्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, पण कुणाचेही न ऐकता ती निघून गेलीत. पुष्कर नावाच्या क्षेत्रस्थानी जाऊन तिने 1 मन्वंतरा एवढा दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. पण तपामुळे क्षीण होण्याऐवजी निसर्ग कर्मानुसार तिने तारुण्यात पदार्पण केले. एके दिवशी आकाशवाणी तिला म्हणाली की पुढच्या जन्मी तिला श्रीहरी पतिरूपाने लाभेल. असे ऐकल्यावर तिला खूप मोठा आनंद झाला व ती दुप्पट उत्साहाने गंधमादन पर्वतावर जास्त तप करू लागली. काही काळानंतर एके दिवशी गर्विष्ठ रावण फिरत तेथे आला. तिनेही अतिथी देवो भव अशा भावनेने
तिने त्यांचे आदरातिथ्य केले, त्याला अर्घ्य पाणी देऊन फळेही दिली. मग तो दुरात्मा तिच्याजवळ बसला आणि तिचे नाव इतर वृत्तांत विचारू लागला. त्यावेळी ती तारुण्याच्या ऐन भरात होती, त्यामुळे रावणाने कामातूर होऊन तिचा हात धरून ओढले आणि बलात्कार करण्यासाठी सरसावली. तेव्हा तिने रागारागाने आपल्या तपोबलाने त्याचे स्तंभन केले. त्यामुळे तो एखाद्या पुतळ्यासारखा जड आणि मोका व बैरा झाला. मग तो घाबरला आणि मनातल्या मनात तिची स्तुती करून क्षमायाचना करू लागला. तिने त्याला स्तंभनापासून मुक्त केला आणि शाप दिला की तो असा की तो विषय वासनेने मला स्पर्श केला आहेस तेव्हा माझ्या अभिलाषा पोटीच तुझ्या कुळासहित सत्यनाश होईल. माझे सामर्थ्य तू पाहाच. असे बोलून तिने योगानिगानेची साह्याने आपले शरीर जाळून टाकले. रावणाने नंतर तिचा देह गंगार्पण केला आणि तो घरी परतला. कालांतराने ती वेदवती राजा जनकाची कन्या होऊन सीता या नावाने विख्यात झाली. तिच्या अभिलाषेच्या पोटीच रावणाचा नाश झाला. त्यांचे संक्षिप्त वृत्तांत असे आहे. ती महातपस्विनी होती. पुढे तपोबलाने रामचंद्राची पत्नी बनली. रामाच्या सहवासात ती सुखाचे अच्युत शिखरावर होती. तिच्या तपश्चर्याचे सर्व कष्टांचे सार्थक झाले. अशा तऱ्हेने ती आनंदात काळ व्यतीत करीत होती. परंतु बलवान काळाची गती अनिवार्य आहे. पित्याचे वचन सत्य व्हावे या हेतूने रामाला वनवास स्वीकारावा लागला. लक्ष्मण व सीतेसह प्रभू राम सागर किनारी असताना एके दिवशी एक ब्राह्मण त्याला भेटण्यासाठी आला. खरा तो ब्राह्मण रूपातला अग्नीच होता. रामाचे दुःख पाहून त्यालाही वाईट वाटले. तो रामासमोर बसला आणि रामाला म्हणाला, रामा, तुझ्या या पुढचा काळ फार कठीण आहे. सीतेला पळवण्यात येणार आहे. दैव बलवान आहे, पण त्याच्या पुढे कुणाचेच काही चालणार नाही. तेव्हा तू आता असे कर की ही सीता माझ्याजवळ सुरक्षित ठेव आणि मायावी सीता तुझ्या सोबत राहू दे. नंतर पुढे अग्निपरीक्षेच्या बहाण्याने मी ही तुझ्या हाती सुपूर्द करीन आणि मग मी ब्राह्मण नसून अग्निदेव आहे. सर्व देवांनी मिळून मला विनंती केल्यावर मी आलेलो आहे. रामापुढे दुसरा पर्याय नव्हता. त्याने मोठ्या दुःखी मनाने या योजलेली संमती आणि ही योजलेली त्यांची प्लॅनिंग होती. मग अग्नीने योग शक्तीच्या साह्याने हुबेहूब दुसरी मायावी सीता निर्माण केली. ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. कोणालाच माहिती नव्हती. खऱ्या सीतासारखीच दुसरी पण सीता त्यांनी निर्माण केली होती. ही घटना लक्ष्मणाला सुद्धा माहिती नव्हती. पुढे एकदा एका सोन्याच्या हरिण पाहून सीतेने त्याला पकडून आणण्यासाठी रामाला पाठवले. त्यावेळी सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला मागे ठेवून श्रीराम हरणाच्या मागे धावत गेला आणि शेवटी त्याने एका बाणाचा त्याचा वेध घेतला. मरत्यावेळी त्या मायावी हरिणाने लक्ष्मणा धाव असे ओरडून प्राण सोडला. रामाकडे एकटक पाहत तो मृत्यूनंतर दिव्य देह धारण करून स्वर्गीय विमानात बसला आणि वैकुंठात गेला. तो खरा पूर्वीचा वैकुंठातला विष्णूच्या दोन्ही द्वापारातला सेवक होता. जो हरिण होता तर तो वैकुंठातला द्वापारालांचा सेवक होता. तर म्हणून त्याला वैकुंठामध्ये जागा मिळाली. पुन्हा तो आपल्या मूळ स्थानी सेवेत रुजू लागू लागला. तिकडे सीतेने हाक ऐकली आणि भयभीत होऊन लक्ष्मणाला रामाच्या साह्य करण्यासाठी पाठवले. लक्ष्मण बाहेर पडताच क्रूर कर्मा रावण आश्रमात आला आणि बळजबरीने सीतेला उचलून लंकेत घेऊन गेला. लक्ष्मण सीतेला आश्रमात एकटी सोडून रामाच्या साह्यार्थाने वनात गेला. तो एकटा आलेला पाहून सीता आश्रमात एकटीच आहे हे समजताच राम घाबरला व घाईघाईने परतला. तेव्हा सीता दिसली नाही. तेव्हा तो शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला. भानावर आल्यानंतर तो आक्रोश करीत सैरावैरा फिरू लागला. काही काळानंतर समुद्रकिनारी असताना सीतेचा ठाव ठिकाणा समजल्यावर त्याने वानर सैनिकाच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला. मग त्याने वानर सैन्यासह लंकेत प्रवेश केला व रावणाला त्याच्या सर्व गोतवड्यासह ठार मारल्या. नंतर सीतेच्या अग्निदिव्याच्या प्रसंगी अग्नीने रामाला खरी सीता परत दिली. तेव्हा मायावी सीतेने अग्नी व राम यांना विचारले की तिने यापुढे काय करावे. दोघांनीही सांगितले की तिने पुष्कर क्षेत्रात तपाचरण करावे. त्याचे फळ म्हणून ती स्वर्गलक्ष्मी बनेल. 3 लाख दिव्य वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर ती स्वर्गलक्ष्मी झाली. पुढे ती होमकुंडातून प्रकटली व द्वापार राजाची मुलगी होऊन 5 पांडवांची पत्नी झाली. तर ही 5 पांडवांची पत्नी द्रौपदी झाली. कृतयुगातील जी वेदवती तीच त्रेतायुगामध्ये जनक कन्या रूपात रामपत्नी व द्वापार युगात तिचीच छाया द्रौपदी झाली. तिने युगात ती असते. तिन्ही युगांमध्ये तीच असते म्हणून तिला त्रियायनी
त्रिहायने असे म्हणतात. जो कोणी या द्रौपदीचा हा अध्याय ऐकेल त्याला 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. 1,00,000 स्वर्गलोकात दिवे लावण्याची प्राप्ती होईल. त्यानंतर त्यावर नारदाने विचारले की मुनिवर्य, माझ्या एका शंकाचं कृपया निरासन करा. ती शंका अशी की द्रौपदी 5 जणांची पत्नी होण्यासाठी कोणते कारण घडली? द्रौपदीने काय असे केलं होतं की तिला 5 पती मिळाले? तेव्हा नारायण सांगू लागले, देवर्षी नारदा, लंकेत जेव्हा अग्नी मूळ सीता रामाच्या स्वाधीन केली तेव्हा मायावी सीतेला तपश्चर्या करण्यासाठी पुष्कर तीर्थावर पाठवून दिली. तिथे शिव आराधना करीत असताना ती पती दे पती दे पती दे असा कामातूर झाल्या कारणाने 5 वेळा मागत असे. रसिकराज शिवाने तिचे मनोगत जाणले आणि तिला 5 पती मिळतील असा वर दिला. त्याप्रमाणे तिला 5 पांडवांची पत्नीपद प्राप्त झाले. आता पुढचा वृत्तांत ऐक. लंकेतील युद्ध समाप्त झाले. विभीषणाला राज्याभिषेक करून राम सीतेसह अयोध्येत परतला. 11,000 वर्ष राज्य करून तो प्रजासनासह वैकुंठ गेला. वेदवती सीता कमलेच्या देहात विलीन झाले. असे हे वेदवतीचे चरित्र श्रोत्यांना पापनाशन करणारे, पुण्य लाभ करून देणारे, कोट्यावधी पुण्यस्थळाची तीर्थस्थळाची पुण्य करून देणारे, चारी वेद मुखात गद असल्यामुळे वेदवती असे सार्थ नाव तिला मिळाले. चारी वेदांचे हे आख्यान जो कोणी ऐकेल त्याला सर्व सुख, राज्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची, धनधान्याची प्राप्ती होईल. आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याच्यावर जो स्त्री ऐकेल त्याच्यावर, त्या स्त्रीवर तिच्या नवऱ्याचे खूप प्रेम राहील आणि जो पुरुष ऐकेल त्याला त्याच्या बायकोचे, मुलाबाळांचे खूप प्रेम राहील, असे या अध्यायामध्ये सांगितले गेले आहे. ही कुशध्वजाची कन्या वेदवतीची कहाणी होती. तर जो खूप भाग्यवान आहे त्यालाच, ज्याच्या जन्मी खूप काही पुण्य आहे त्यालाच ही कहाणी ऐकायला मिळेल. आता धर्मध्वजाची मुलगी जी तुलसी होती तिची कहाणी सांगतो असे नारायणाने नारदाला सांगितले. आता तुलसीने कोणती तपश्चर्या केली होती आणि कशी तपश्चर्या केली? मग नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, माधवी ही धर्मध्वजाची पत्नी गंधमादन पर्वतावरती दोघे परस्परांशी संगमासुखात निमग्न झाली होती. चंदन उटी अंगाला लावून ती फुलांनी सजवलेल्या चंदनाच्या सेजेवर निजत असे. ती म्हणजे स्त्री जातीमधील एक रत्नच होती. तिच्या अंगावर रत्नजळीत अलंकार तर नेहमीचाच. ती स्वतः कामक्रीडा निपुण असून शिवाय तिचा पतीसुद्धा तोडीस तोड असा होता. दोघंही संभोगात विलक्षण कुशल हौशी असल्यामुळे नित्य नव्या नव्या प्रकारांनी संभोग आणि रतिक्रीडा करीत असे. अशाच तऱ्हेने देवांची 100 वर्षे एवढा प्रदीर्घ काळ लोटून गेला. शेवटी राजा अगदी तृप्त झाला, पण माधवी मात्र अतृप्त होती. ती तृप्त झाली नव्हती, पण ती गर्भवती पण झाली. दिवसेंदिवस ती कांतिमान होत चालली होती. 100 वर्षापर्यंत तो गर्भ वाढत होता. मग एका शुभ समयी, शुभ लग्नावर, शुभ ग्रह योगावर, शुभ नवांशात, शुभ ग्रहासह लग्नेश असताना पद्यादेवीच्या अंशाने सुंदर अशी मुलगी जन्माला आली. तो दिवस होता कार्तिक महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. शरद ऋतूतील चंद्रमासारखा गोल चेहरा, कमळाच्या पाकळीसारखे डोळे होते, पिकलेल्या तोडल्याप्रमाणे लाल चुटूक होठ अशी ती मुलगी न रडता हसऱ्या चेहऱ्यावर टुकुटुकीत सर्व पाहत होती. टुकुटुकू सर्व पाहत होती. तिचे हातपायांचे तळवे तांबूस आणि गुलाबी होते. बेंबी खोल असून ओटी पोटावर 3 वळ्या होत्या. नितंब गोल होते. ती श्यामा असल्यामुळे तिचे शरीर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात उबदार असे होते. तिचे केस वडाच्या पारंब्यासारखे लांबलचक होते. कांती सोनचाफ्यासारखी असून ती फार आकर्षक होती. तिचे नाव तुलसी असे ठेवले. ती वयाच्या मानाने फार समजूतदार होती. त्यामुळे बालपणीच कुणाचेही न ऐकता ती बद्री कारणात तपस्येसाठी निघून गेली. तिथे तिने 1,00,000 दिव्य वर्षापर्यंत तुलसीने तपश्चर्या केली. नारायण हाच पती मिळवावा या निश्चयाने, दृढ निश्चयाने तिने बद्रीनाथ आश्रमाकडे तपश्चर्या केली. रखरखत्या ग्रीष्म ऋतूत पंचअग्नी साधन, कडाक्याच्या थंडीत गार पाण्यात आसन, मुसळधार पावसात उघड्या जागी बसून 20,000 वर्ष फळे खाऊन तिने तुलसीने आणि फळे आणि पाणी पिऊन 20,000 वर्ष तपश्चर्या नारायण हा पती मिळावा म्हणून केली. 30,000 वर्षापर्यंत केवळ झाड पाल्यावर काढली. मग 40,000 वर्ष फक्त हवेवर राहिली आणि अन्न पाणी त्यागून दिले. शेवटीचे 10,000 होते. तिने एका पायावर उभी राहून तुलसीला वर देण्याकरता चतुर्वदन ब्रह्मदेवावर हंसावर आरूढ होऊन आली आणि तुलसीला बोलला,
जो हा ब्रह्मदेव आहे, चतुर्वंदन आहे, तो तुलसीला बोलला की एवढी तपश्चर्या केली तर मी खूप तुझ्यावर प्रसन्न आहे. तर हे देवी तुलसी, तुला कोणती इच्छा आहे ती सांग. तेव्हा तुला हरिभक्ती, हरिदास्य, चिरतारुण्य, अमरत्व जे काही हवे असेल ते निसंकोचपणे मला माग, असे चतुर्वर्धन ब्रह्मदेव म्हणाले. तुलसी म्हणाली, पितामह, माझी इच्छा मी सांगते. तुम्ही सर्वांच्या मनातील गोष्ट तर जाणता, मग निसंकोच कशाला करू प्रभू. मी तुलसी नावाची गोपी आहे. पूर्वीची मी गोलोकातील रहावासी आहे. कृष्णाची प्रिया राधेची दासी होती. मी तिच्या देहापासून जन्मलेली होते आणि तिच्या सर्व मैत्रिणीची आवडती होती. एकदा अशी गोष्ट घडली की रास क्रीडेच्या समयी गोविंदाने मला भोगली. त्यावेळी भान अर्पून मी बेशुद्ध होऊन पडले. नेमक्या त्याच वेळी रासेश्वरी राधा तेथे आली. एकंदर सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला. मग तिने गोविंदाची भरपूर निंदा केली आणि रागातच मला शाप दिला. तू आता पृथ्वीवर मानवी देहात जन्माला जा. त्यावर गोविंद म्हणाला की तू तिथे जन्म घेतल्यावर तप कर, म्हणजे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तुला वर देतील आणि माझ्याच अंशाच्या चतुर्भुज रूपाचा तुला लाभ होईल. असे सांगून तो अंतर्धान पावला. मग राधेच्या भयाने मी पृथ्वीवर जन्माला आले. तर आता मला एवढाच वर द्या की मी कांतिमान, शांत, सुस्वरूप असा नारायण पतिरूपाने मिळो. ब्रह्मदेव म्हणाला, बालिके, सुदामा या नावाचे एक गोप आहे. तो श्रीकृष्णाच्या अंशज आहे. तो सुद्धा राधेच्या शापेमुळे दानवकुळात जन्मलेला आहे. त्याचे नाव आहे शंखचूड. त्याच्या एवढा पराक्रमी तिन्ही लोकात कुणीही नाही. पूर्वी गोलोकात असत्यावेळी तो तुझ्यावर भाळला होता, पण राधिकेच्या भीतीमुळे तुमचे मिलन होऊ शकले नाही. असो, तोच सुदामा आता पूर्वजन्माच्या स्मरणासह पुन्हा जन्मला आहे. तू सुद्धा तशीच पूर्वस्मृती जाणतेस आणि तुझ्यापासून गुप्त असे काहीच नाही. तर तू शंखचूडाची पत्नी हो. पुढे तुला नारायणाचा पतिरूपाने लाभ होईल. नंतर असे घडले की नारायणाच्याच शापाने तू पवित्र अशी तुलसी वृक्ष होशील. सर्व वनस्पती वर्गात तू परमश्रेष्ठ आणि नारायणाची सर्वात अधिक आवडती होशील. तुझ्याशिवाय केलेली पूजा निष्फळ होईल. वृंदावनात वृक्षरूपा असल्यामुळे तुझे नाव वृंदावनी असे नाव प्रसिद्ध राहील. जो कोणी वृंदावनेई नमः हा मंत्र ज्या घरात सकाळ संध्याकाळ तुलसीजवळ दीप लावून म्हणतील, त्याची सर्व पापे नष्ट होऊन त्या घरात माझे कायमचे वास्तव्य होईल. तेथे दुःख, दारिद्र्य राहणार नाही आणि कायम स्वरूपी अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहील. म्हणून जो कोणी तुलसीजवळ एक दीप लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम वृंदावनीय नमः, ओम विष्णवे नमः असे बोलून दीप, धूप, अगरबत्ती, तुलसीचे पूजन अर्चन करतो, रविवार सोडून त्या घरावर मी खूप प्रसन्न होते, असे तुलसीने सांगितले. मग गोप व गोपी तुझ्या पानांनी माधवाची पूजा करतील. वृक्षाचे आदिदेव म्हणून कृष्णासह मनोमुरादाने विहार करतील. जो कोणी तुलसीचा एक दल घेऊन विष्णू भगवानांची पूजा करेल त्याला सहस्र कोटी सुवर्ण दान केल्याचे एका दिवसात पुण्यफळाची प्राप्ती होईल. असा वर मिळाल्यावर तुलसीला खूप आनंद झाला. ती हास्यमुखाने विधात्याला म्हणाली, पिताजी, ब्रह्मदेवाला म्हणाली, पिताजी, मी खरे तेच सांगते की 2 हाताच्या श्यामसुंदर कृष्णावर माझी जेवढी प्रीती आहे तेवढी चतुर्भुज रूपावर नाही. माझी सर्वात जास्त प्रीती कृष्णावर आहे, असे तुलसीने ब्रह्मदेवाला सांगितले. अचानकपणे गोविंदाचा आणि माझा भंग पावल्यामुळे मी असंतुष्ट आहे. मी गोविंदाच्या वचनामुळे चतुर्भुजाची प्रार्थना करत असते. तुमच्या कृपेमुळे मी पुनश्च गोविंदाला प्राप्त करीन अशी माझी खात्री आहे. पण मला राधेच्या भीतीपासून सोडवा, असे तुलसीने ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, त्यासाठी मी तुला 16 अक्षरांचा राधिकेचा मंत्र तो सांगतो, तर तू तो स्वीकार कर आणि त्या मंत्राचा तू जप कर, म्हणजे तू राधेच्या भीतीपासून तुझी सुटका होईल. त्यामुळे होईल काय की तू राधेची ही प्राणाहून सर्वात आवडती होशील. श्रीकृष्णाची राधापेक्षा सुद्धा तू आवडती होशील. तसाच तुमचा शृंगार राधेपासून गुप्त राहील. तू राधेप्रमाणेच गोविंदाची प्रिया होशील, पण तुझा शृंगार जो आहे तो तुझा शृंगार हा गुप्त राहील. असे सांगून ब्रह्मदेवाने तिला राधेचा 16 अक्षरांचा मंत्र, स्तोत्र, कवच, पूजाविधी देऊन त्यांची सिद्धी कशी करावी संपूर्ण सांगितले आणि आशीर्वाद दिला. मग तुलसीने त्या मंत्राचे अनुष्ठान करून सिद्धी मिळवली. त्या एकाच मंत्राच्या प्रभावामुळे ती रमेप्रमाणे कृतकृत्य झाली. विश्वातील अनेकानेक दुर्लभ भोग तिला प्राप्त झाले. तिच्या मनाला पूर्ण चिरसमाधान मिळून तपश्चर्याच्या कष्टाचे निवारण झाले. खरोखर इच्छा पूर्ण झाले की मनुष्याचे कष्ट नष्ट होतात. नंतर तुलसीने भोजन वगैरे आटपले व ती सुसज्ज अशा चंदनी पलंगावर झोपून गेली. मग शंखचूड आणि तुलसी यांची भेट कशी झाली. मग नारायण म्हणाले, वत्सा नारदा,
आता ब्रह्मदेवाच्या वरामुळे आनंदित झालेली तुलसी तर गाढ झोपी गेली, तेव्हा ती संधी साधून मदनाने तिच्यावर आपले अमोघ 5 दिव्य बाण मारले. परिणामी शीतल अशा चंदनाच्या फुलाच्या शेजेवर निजलेली असून तिच्या शरीराचा दाह होऊन गेला. सर्व अंगावर काटा उभा राहिला. तिचे नेत्र गुलाबी झाले. तिला चैन पडेना. क्षणात तिला गुंगी येई, क्षणात कासावीस होई. कधी तिच्या घशाला कोरड पडे, कधी तंद्रीमंदी जाई. क्षणात तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असे, लगेच विष्णव होई जाई. मध्येच ती उठून बसे, लगेच शय्येवर लोळून घेई. काय करावे तिला काहीच सुचेनासे झाले होते. मृद रेशमाची शय्या तिला बोचू लागली. फळे कडवट लागू लागली. थंडगार पाणी तिला विषाप्रमाणे भासू लागले. घर तिला गृहेप्रमाणे भासू लागले. तलम वस्त्रे टोचत आणि माथ्यावरचा शेंदूर जखमेप्रमाणे वेदना देई. अशातच तिला पुन्हा गुंगी आली व स्वप्न पडले. त्यात तिला असे दिसले, स्वप्नामध्ये एक तरणा बांड देखणा व वस्त्रे आणि अलंकार नटलेला कुणी एक पुरुष तिच्या समोर उभा आहे. त्याच्या गळ्यात वनमाला असून सर्व अंगावर चंदनाची उटी आहे. त्याचा आवाज नाद मधुर असून तो शृंगारिक कुजबूज करीत तिला मिठी घेत आहे. तो संगमासाठी अत्यंत आसरलेला आहे. संभोगाच्या उत्कृष्ट क्षणानंतर तो उठून गेला, परंतु लगेच माघारी आला. तो जातेवेळी ती न जाण्यासाठी विनवते आहे. तिला खाडकन जाग आली आणि शेजेवरी कावरी बावरी होऊन उठून बसली आणि रडू लागली. आता ती तारुण्य पीडा सहन करीत बद्रिका आश्रमातच राहिली. दुसरीकडे योगी शंखचूडाने जग्गिशव्य ऋषीकडून कृष्ण मंत्राची दीक्षा घेऊन पुष्कर तीर्थावर तो सिद्ध केला. कृष्णाचे सर्व मंगल कवच धारण करून ब्रह्मदेवापासून मनवंचित वर प्राप्त करून घेऊन त्याच्या निर्देशानुसार तो बद्रिकाश्रमात आला व तुलसीच्या दृष्टीस पडला. साक्षात जणू दुसरा मदनच असो. तो तारुण्य संपन्न चाप्यासारखा अंगकांतीचा होता. अंगावर रत्नजडित अलंकार असून शरदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचा चेहरा होता. कमल पाकळीसारखे त्याचे नेत्र असून तो विमानात बसला होता. गळ्यात प्राजक्ताच्या फुलाच्या घवघवीत हार होता. तो हळूहळू सामोरा आला तेव्हा काही शास्त्री सुलभ संकोचाने मुख वस्त्रणाने झाकून पण नेत्रात संगमाचे आव्हान देत तुलसी त्याच्याकडे कटाक्ष टाकीत पाहू लागली. तिचे मुखमंडल तेजस्वी असून पायापासून तर डोक्यापर्यंत बहुमूल्य अलंकार होते. घनदाट केस होते. मालतीचे गजरे माळलेले होते. शंखचूडा तिच्या शेजारी बसला. गोडवाणीने बोलला, हे सौंदर्यशालिनी, कल्याणी, मानेनी स्त्रिये, तू कोण आहेस? कुणाची कन्या? तू सर्व स्त्रिया सर्व धन्य व मान्य दिसतेस. मी तुझा दास आहे. तेव्हा गप्प न राहता माझ्याशी काहीतरी बोल. असे त्याचे बोलणे ऐकल्यावर तुलसीने तिरक्या नजरेने पाहिले आणि ती म्हणाली, मी धर्मध्वजाची मुलगी असून या वनात तपस्या करते. आपण कोण आहात? आपले माझ्याशी काय काम आहे? आपण कृपया आपल्या मार्गाने जा. शास्त्रवचन असे आहे की कुलीन आणि सभ्य लोक एकांतात असलेल्या कुलीन स्त्रीशी भाषण पण करीत नसतात. अहो, आदी स्त्रिया या कामोन्मादक व सौंदर्यवती असून पुरुषांना घातक असतात. जास्त स्त्रिया सुंदर या पुरुषांना खूप घातक ठरतात. विषाने भरलेल्या अमृतकुंभाप्रमाणे वरवर गोड बोलणाऱ्या असून त्यांच्या अंतरी मात्र विष असते. हृदय कटे यासारखे तीक्ष्ण व मुखात मात्र मदाळ बोलणे असते. त्या नेहमी स्वार्थ साधण्यात तत्पर असतात. आपल्या मतलबापुरत्या पतीबरोबर एकनिष्ठ पण ऐरी मात्र स्वरोच्चारणी असतात. अंतर्यामी मलिन पण चेहरा मात्र आकर्षक असतो. श्रुतीसारखे व पुराणे यांनी ज्यांना दोषाचे आगर आज म्हटले आहे त्यांच्यावर कोणता शहाणा माणूस विश्वास ठेवेल बरं? अशा स्त्रियांना शत्रू व मित्र असा कोणी नसतो. त्यांना रोज नवा सवंगडी हवा असतो. फक्त धनवंत पुरुष पाहिला की त्याला जाळ्यात खेचण्यास त्या तयार असतात. वरून त्या सतीतत्वाचा पण आव आणतात. पण खरे तर कामोच्च हा त्यांचा आधार असतो. आपली धगधगणारी वासना शमवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्या वरून दिसायला संयमाचे धडे देतात पण मनातून मात्र संभोगासाठी वकवकलेल्या असतात. एकांतात पुरुषाबरोबर निर्लज्जपणा करतील पण 4 लोकात मात्र विनयाच्या संकोचाचा देखावा करतील. आणि जर का पुरुषांची संगत मिळाली नाही तर मात्र रागावर अनावर होता. अपमानपोटी सूड घेण्यासह कमी करत नाही. पण जर वासना पूर्ण झाली तर मग मात्र त्यांच्या आनंदाला सीमा राहत नाही. थोड्याच संभोगाने त्यांना उलट दुःख होते. मनातून त्यांना चमचमीत खाण्यापिण्याची व रसिक श्रीमंत तसे सुसंग पुरुषाची आवड असते. जो संभोगामध्ये चतुर व रसिक असतो त्यांना प्राणपलीकडे प्रिय असतो. आणि दुर्दैवाने जर का ते अरनिसिक निघाला तर मात्र त्या स्त्रिया त्याला शत्रूप्रमाणे समजून त्याच्याशी भांडण उरकून काढतात. फार काय सांगू, पण सर्प जसा उंदराला मारतो तशा त्या पुरुषांचा घास घेण्यास कमी करत नाही. अशा स्त्रिया मूर्तिमंत, धाडस व दोष
दोषाची खाणच होय. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्या भुलवतात. एवढेच नव्हे तर त्यांना सुद्धा अशा मोहिनी स्त्रियांचा थांग लागत नाही. अशा स्त्रिया खरोखर तपस्व्या करता विघ्न स्वरूपा असतात आणि मोक्षार्थी लोकांसाठी अडथळा असतात. हरिभक्ताचा व यांचा कधीच संबंध येत नाही. संसाररूपी कैदखान्यातल्या त्या बेड्याचा आहेत. स्वप्नाप्रमाणे असत्य असून गारुडाच्या खेळासारखे आभास मात्र आहेत. त्यांचे रूप सर्वांना भुरळ पाडते हे खरे, पण अंतर मात्र विष्ठा, मूत्र, लाळ वगैरेंनी भरलेले असते. गुप्त इंद्रिय तर रक्तयुक्त अपवित्र असते. मोक्षमार्ग वाट सरू करता असते. विषवलेली विधाने उत्पन्न केलेले असतात. एवढे बोलल्यावर तुलसी गप्प झाली. काही क्षण गेल्यानंतर शंखचूडाने हसत बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, देवी, तुझे सांगणे सर्व काही खोटे नाही आहे, खरे आहे. खऱ्या खोट्याचे मिश्रण आहे. कसे मी सांगतो ते ऐक आता. विधात्याने मोहक अशी स्त्रीजात निर्माण करताना तो 2 प्रकारात स्त्री बनवली आहे. त्यातील एक प्रकार स्त्रीचा हा आहे की प्रशंसनीय आहे, दुसरा अप्रशंसनीय आहे. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधा या 5 जणी सृष्टीचे मूळ कारण असल्यामुळे त्या सृष्टीच्याही अगोदरपासून अस्तित्वात आहे. ज्या रमणी यांच्या अंशापासून जन्मतात, कीर्तिमती, कल्याणकारिणी त्याचप्रमाणे प्रशंसनीय असतात. त्यातील शतरूपा, देवहूती, स्वदा, स्वाहा, दक्षिणा, छायावती, रोहिणी, वारुची, शची, दिती आणि अदिती, कुबेरपत्नी, लोकपा, मुद्रा, अनुसया, कोटरी, तुलसी, अहिल्या, अरुदंती, मेना, मंदोदरी, तारा, दैमंती, वेदवती, गंगा, मनसा, पुष्टी, तुष्टी, स्मृती, मेधा, कालिका, वसुंधरा, षष्ठी, मंगलचंडी, धर्मकामिनी, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, शांती, निद्रा, भूक, तहान, सध्या, दिवस, रात्र, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभा, प्रभाव, शिवा आदी करून स्त्रिया या सर्वच युगांमध्ये श्रेष्ठ आहेत. स्वर्गातल्या वेश्या वारंगणांना याही स्त्रिया श्रेष्ठ आहेत, पण त्या प्रशंसनीय नाहीत. पृथ्वी म्हणून प्रसिद्ध आहेत. सात्विक ज्या स्त्रिया आहेत श्रेष्ठ व तेजस्वी असून विश्वात साध्वी म्हणून ओळखल्या जातात. तर पण ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया आहेत तशाच राजस व तामस पण आहेत. पण पुन्हा या तिन्ही गुणांच्या संमिश्रणातून तर अनेक प्रकार स्त्रियांना आहेत. रजोगुणा प्रधान स्त्रिया मध्यम दर्जाच्या असतात. त्यांना केवळ भोगच प्रिय असतात. सदैव त्यांना संभोग व सुखाचा ध्यास असतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यास तयार असतात. अशा स्त्रिया आतल्या गाठीच्या भुलवणाऱ्या व धर्माशी देणे घेणे नसणाऱ्या असतात. त्यामुळे त्या सती नसतात. ज्ञानी आणि मध्यम म्हणतात. तामसी स्त्रिया तर गणना अदम म्हणून केली जाते. कुलीन पुरुष निर्जन जागी परक्या महिलेशी वार्तालाप करीत नसतात हे खरे आहे. पण मी जो आता इथे आलो आहे तो ब्रह्मदेवाची तशा आज्ञा झाल्यामुळे गांधर्व विधीने तुझ्याबरोबर विवाह करावा, गांधर्व विधीने तुझ्याबरोबर विवाह करावा यासाठी मी आलेलो आहे. तर देव ज्याला पाहताच भीतीने पळ काढतात तो शंखचूड आहे, तो मीच आहे. पूर्वी मी श्रीहरीचा खूप प्रिय असा मित्र होता. तेव्हा माझे नाव सुदामा होते. पण राधिकेच्या शापाने मी दानव कुळात जन्माला आलेला आहे. श्रीकृष्णदेवाचा निकटवर्ती मुख्य गोप असून सध्या दानवाधिपती आहे. श्रीकृष्णाच्या अनुग्रहामुळे व मंत्रप्रभावामुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे. तुलाही पूर्वीच्या जन्माचे स्मरण आहे. त्यावेळी तुला हरीचा संग घडत नसे. तू सुद्धा राधिकेच्या शापेने भारतवर्षात जन्मली आहेस. त्याकडे तुझा भोग घेण्यासाठी मी असुरलेला होतो, पण राधेच्या भीतीने तेव्हा तू शक्य झाले नाही. असे बोलून शंखचूड थांबला. तेव्हा हसत हसत तुलसी बोलली, जगात असे पुरुष यशस्वी होतात. स्त्रिया त्यांना पसंत करतात. तू बुद्धी सामर्थ्य मला यावेळी जिंकल्यास. जो स्त्रीकडून जिंकला जातो तो असुची असून समाजही त्याचा धिक्कार करतो. अशा माणसाला देव, पित्तर, गंधर्व सुद्धा टाळतात. एवढेच नव्हे तर आई, वडील व भावंडे सुद्धा मनात त्यांचा तिरस्कार करतात. वेदाचे म्हणणे असे आहे की सुवर व सुतकाच्या वेळी अशुद्ध जाणण्यासाठी ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्याला 15 दिवस, शूद्राला 1 मास जावा लागतो. परंतु स्त्री अधीन पुरुष मात्र मृत्यूनंतर चितेवर जळूनच शुद्ध होतो. पित्तर त्याच्या हातचा पिंड तर्पण स्वीकारत नसतात. फार कशाला देव सुद्धा त्याची पूजा मान्य करत नाही. जो मनाने पूर्णपणे स्त्रीला वध झाला असेल त्याचे ज्ञान, तप, जप, होम, पूजा, हवन, यश काय कामाचे. मी तुला ओळखले असतानाही मुद्दाम तुझी परीक्षा घेतली असे तुलसीने शंखचूडाला सांगितले. गुण दोषाची परीक्षा घेणे हे स्त्रीचे पतीचे निवड करताना कर्तव्य असते. गुणहीन, जराजर, अशिक्षित, दारिद्र्य, मूर्ख, रोगी, टवाळखोर, बैरा, मुका, मंदमती, नपुसकला जर कन्यादान केले तर ब्रह्महत्येचे पाप लागते. उलट जर का तरुण, ज्ञानी, सचित्र गुणी आणि शांत पुरुषाला कन्यादान करण्याने 10 यज्ञ
पुण्य फळ केल्याचे मिळते. आपले कन्येची जो विक्री करेल तो कुंभपाक नरकात जाऊन पडेल. मग तो तेथे मुलीचे मूत्र आणि विष्ठा खात राहतो. किडे त्याला दंश करत असतात, कावळे टोचा मारत असतात. 14 इंद्र जाईपर्यंत चालेल एवढे त्याचे पाप फिटत नाही. पुढे ते रोगी म्हणून जन्माला येतात, कसाई म्हणून उपजीविका चालवतात. असे सांगितल्यावर तुलसी थांबली. त्याच वेळी तेथे ब्रह्मदेव प्रकटला. तो शंखचूडाला बोलला, अरे उगाच गोष्टी सांगण्यात वेळ व्यर्थ का घालवता आहेत? लगेच हिच्याबरोबर गांधर्व विवाह कर पाहू, असे ब्रह्मदेवाने तुलसीला आणि शंखचूडाला सांगितले. कारण तुलसीने खूप खूप वर्ष तपश्चर्या केली होती. कारण तुलसीला ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला होता की तू राधिकेचा ह्या 16 अक्षरांचा मंत्र तू स्वीकार कर आणि कशी विधी करायची म्हणजे तुझा आणि राधिकाचा जो तुला भय आहे त्याच्यातून मुक्त होशील आणि तू कृष्णाची खूप खूप आवडती होशील. तर कृष्णाच्या आवडीसाठी तुला अगोदर शंखचूडाशी लग्न करावं लागेल आणि मग त्यानंतर तुला विष्णू हा चतुर्भुज रूपामध्ये तुला प्राप्त होईल, असं ब्रह्मदेवाने तुलसीला आशीर्वाद दिलेला होता. कारण खूप वर्षापर्यंत बद्रिकाश्रममध्ये तुलसीने तपश्चर्या केली. आता तुलसीचा विवाह आणि शंखचूडाचा विवाह करण्यासाठी ब्रह्मदेव साक्षात तेथे येऊन प्रकटले आणि म्हणत आहे की हिच्याशी विवाह कर, बोलण्यात कशाला तुम्ही वेळ गमावताय. जसा गंधर्व विवाह कर पाहू, तू जसा पुरुष रत्न आहे तशी ही सुद्धा स्त्री रत्न आहे. अनुरूप असा पुरुष व स्त्री यांचे मिलन परम सौख्यकारी असते. असे अनासे जे चालून आलेली संधी कोण बरं सोडेल आणि जो सोडेल त्याच्यासारखं मूर्ख कोणी नाही. तुलसी तू आता आणखी याची कसली परीक्षा घेणार आहे, असे ब्रह्मदेवाने तुलसीला सांगितले. अगं नारायणाची जशी लक्ष्मी, कृष्णाची जशी राधा, माझी सावित्री, शिवाची भवानी, वराची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्रीची अनुसया, नळाची दैमंती, चंद्राची रोहिणी, मदनाची रती, कश्यपाची आदिती, वसिष्ठाची अरुधत्ती, गौतम ऋषीची अहिल्या आणि कर्दमाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनुची शतरूपा, अग्नीची स्वाहा, इंद्राची शची, गणेश्वराची पुष्टी, कार्तिकेची देवसेना व धर्माची मूर्ती, तशी तू या शंखचूडाची अर्धांगिनी आहेस. यासह निश्चितपणे सुखभोग घे. मग जेव्हा हा शंखचूड देहत्याग करेल तेव्हा तू गोलोकामध्ये द्विजभुज कृष्ण व वैकुंठात चतुर्भुज कृष्ण यांच्यासह आनंदात सुखभोगशील, असे ब्रह्मदेवाने आशीर्वाद तुलसीला दिला. तुलसी व शंखचूड यांचा रतिविलास. आता नारद म्हणाला, तुम्ही सांगितलेले हे विलक्षण आख्यान अजूनही मला ऐकायची इच्छा आहे. नारायणाला म्हणाला, तरी त्या उभयतांचे पुढे काय झाले ते सांगा ना, असे नारदाने नारायणाला सांगितले. नारायण मुनी सांगू लागले, त्यांना आशीर्वाद विद्यार्थ्याने तर दिला ब्रह्मदेवाने. दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्यावेळी स्वर्गात देवांनी दुधंबीचा गजर केला, त्यांच्यावर पुष्प वर्षाव केला फुलांचा. मग त्यांचा संगमासंग झाला. सुख रतिकेने तुलसीची मूर्छा आली. ती सती संभोगरूपी आनंद सागरात अगदी आपंत मस्तक निघाली होती. कामशास्त्रामध्ये संभोगाचे जे मुख्य 64 प्रकार वर्णन केले होते, ज्याच्यामुळे गात्र न गुत्र मोहरून जाते, तशा सर्व प्रकारच्या शृंगारांनी त्यांनी आस्वाद घेतला. कधी मुंगीसुद्धा प्रवेश करू शकणार नाही अशा पूर्ण एकांतामध्ये ते दोघांनी रतिविलास केला. फुले चंदनाच्या शेजेवर, कधी बागेत, तर कधी नदीवर, तर कधी रास क्रीडामध्ये, तर कधी नाना विविध ठिकाणी त्यांनी रतिसुखाचा संभोग केला. मग त्यांनी उभयतांची तृप्ती झाली नाही तरीही दोघंही काम क्रीडेमध्ये खूप चतुर होते. अनेक प्रकारचे शृंगारिक लीला करून तिने त्याला जिंकूनच घेतले. पण शृंगार चतुर शंखचूडानेही तिला प्रतिसाद दिला. एकमेकांच्या दसमुसळ्या अलिंगनामुळे चंदनाची उटी व कपाशीचा शेंदूर विस्कटून गेला. त्यांच्या छातीवर व तिच्या स्तनावर नखांचे वरखडे उठले. तिने त्याच्यावर पाठीवर कांकणे घासली व उलट त्याने तिचे होठ हळूवार चावले. तिचे दोन्ही गाल चुंबनाप्रमाणे लाल झाले. अलिंगन, चुंबन, मांड्यांचे मर्दन अशी त्यांची क्रीडा निरंतरपणे चालू होती. पण ते जरासे सुद्धा थांबले नव्हते. पुन्हा त्यांचे स्वतः तिला चंदन उटी लावली व बहुमल वस्त्र नेसवले. सुवासिक विडा दिला. पारिजातकच्या फुलाचे हार, रत्नजटित अंगठ्या, त्रैलोक्य दुर्लभ असे मणिहार दिले. तिने अतिशय प्रेमाने स्वामीनाथ असे म्हणून त्याच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावली. तेव्हा त्याने तिला होडून घट्ट मिठीत घेतली आणि तिच्या सौंदर्यपूर्ण चेहऱ्याकडे पाहून पुन्हा गालावर, होटावर चुंबनाचा वर्षाव केला. तिनेही त्याच्या तेवढ्याच उत्कंठेने परतफेड केली. त्याने तिला मग वरुणापासून मिळालेली 2 तल्लम वस्त्रे, रत्नहार दिली, 2 पैंजने दिली, केहूर, वाक्या, पूर्णकंडले दिली, शंख छान सजवला, एक पलंग व इतर अलंकार सुद्धा दिले. तिची
उत्तम उत्तम केश रचना केली, माथ्यावर चुडामणी बांधला, अशा प्रकारे आपदमस्तक तिला नटवली. तिचे दोन्ही पावले आपल्या छातीशी धरले. मी तुझा दास आहे असे म्हणून शंखचूडामणीने तुलसीला आलिंगन दिले. मग राजा शंखचूड तपोवन सोडून तिला घेऊन अनेक ठिकाणी गेला. मलय पर्वत, क्षेत्रस्थाने, गिरिकुंज, सागर किनारे, नदीचे तट, विविध रमणीय स्वार्थाने मोठमोठी उद्याने आणि प्रेक्षणीय स्थळे अशा नानाविध ठिकाणी फिरून ते एकमेकांसह कामक्रीडा करीत कितीतरी काळ फिरत होते. पण त्यांची तृप्ती होईना. आगीत तूप ओतल्यावर ही जशी आणखी भडकून उठते तशी दोघांची कामेच्छा पूर्ण न होता वाढतच चालली होती. अशा प्रकारे एक मनमंतर एवढा प्रदीर्घ काळ लोटला गेला तरी पण ते रती सुखातच होते. तेवढा काळ तो शंखचूड त्रैलोक्याचा एकमेव शासक. त्याने देव, असुर, गंधर्व, किन्नर, दैत्य त्यांना फार सलोख्याने वागिले. पण अधिकार नष्ट झाल्यामुळे देव मात्र भिक्षुकाप्रमाणे विस्तृत फिरू लागले. शेवटी ते सर्वजण ब्रह्मापाशी गेले व आपल्या दुःखाचे गऱ्हाणे त्याच्यापुढे रडून सांगू लागले. तेव्हा त्यांना घेऊन प्रजापती कैलासावर गेला व त्याने सर्व परिस्थिती महादेवाच्या कानावर घातली. सर्व वस्तुस्थिती ऐकल्यावर शंभू ते सर्व सहित परधाम अशा वैकुंठात गेला. तेथे दरवाजावर पितांबधारी व अलंकारधारी रक्षक होते. त्या प्रत्येकाला 4-4 हात असून गळ्यात वनमाळा व हातात शंख, चक्र, कमळे, गदा होत्या. ब्रह्मदेवाने आपल्या येण्यामागचा हेतू त्यांना सांगितला. त्यांनी परवानगी दिल्यानंतर तो सर्वांसह आत गेला. 16 मोठमोठी दालाने ओलांडून मग ते विष्णू समोर जाऊन पोचले. विष्णूच्या पुढे अनेक ऋषीमुनी होते. तसेच अनेक चतुर्भुज सेवक होते. ते सर्वच जण एकसारखे दिसत होते. कौस्तुभ धारण केलेले होते. त्यांच्या अंगावर बहुमोलाचे अलंकार होते. तुळशी पुष्पांचा सुगंधाचा घमघमाट सुटला होता. प्रत्येक खांबावर सुगंधी फुलाच्या वेली होत्या. विद्याधरी स्त्रियांचे नृत्य गायन चालले होते. सर्व सभेच्या मध्यभागी श्रीहरी विराजमान होता. जणू काही तारा मंडळातील चंद्रच होता. तो एका दिव्यच व रत्नखचित अशा मोठ्या सुवर्णांच्या सिंहासनावर बसून प्रसन्नतेने नृत्य व गायनाचा आस्वाद घेत होता. त्याच्या पायापाशी लक्ष्मी सरस्वती बसल्या होत्या. लक्ष्मीने दिलेला विडा तो चघळीत होता. गंगा चौरी ढाळत होती. ब्रह्मदेवासह सर्वांनी हात जोडले आणि विष्णूची स्तुती करू लागले. त्याच्या शरीरावर रोमांच उठले. नेत्रातून आनंदाश्रू गळले. सर्वांचे कंठ दाटून आले. मग विद्यार्थ्याने सर्व देवाची कर्मकहाणी निवेदन केले. त्यावर विष्णू हसला व ब्रह्मदेवाला रहस्य सांगू लागला. अरे ब्रह्मदेवा, मला शंखचूडाचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान माहिती आहे. तो खरा मुळाचा माझा भक्त आणि महातेजस्वी गोप आहे. त्याची पूर्वपीठिका ऐक, कारण गोलोकेतील घडामोडीचे वर्णन पापनाशी व पुण्यदायिक आहे. जो कोणी हे घडामोडीचे जो कोणी आख्यान ऐकेल त्याचे सर्व पाप नाश होऊन त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. तसेच माझ्या सेवकामध्ये मुख्य सेवक सुदामा हा होता. पण राधेच्या शापेमुळे तो राक्षस बनला. त्याचे असे झाले की मी एकदा प्राणप्रिय अशा विरजा नावाच्या गोपीला घेऊन रासमंडळात गेलो असताना ती गोष्ट एका दासीने राधेला सांगितली. राधा तावातावाने लगेच तेथे आली, परंतु त्याचपूर्वी विरजा नदी बनली. मी तेथून गुप्त झालो. मग राधा तेथून परतली. तेव्हा मी व सुदामा महालात बसलेलो होतो. मग मी गप्प बसलो. राधेने माझी चांगलीच कान उघडणी करण्यास सुरुवात केली. मी शांतच राहिलो. पण सुदाम्याला मात्र राहावले नाही आणि त्याने उलट राधेला चांगली दुरुत्तरे केली. राधेचा राग आणखीन भडकला आणि तिने त्याला चालता होण्याची आज्ञा केली. मी आज्ञा ऐकून राधेच्या हजारो सख्या उठल्या आणि महातेजस्वी अजंक्य अशा सुदामाला अदादत्ता बोलत बाहेर काढल्या. पण तो अपमान त्याला चांगलाच झोंबला. त्याने सुद्धा त्या सख्यांना मारहाण केली. तो पाहताच राधेने त्याला भयानक असा शाप दिला. अरे तू दानव होशील. सुदामाला रडू कोसळले. रडतच मला नमस्कार करून तो जाण्यासाठी उठला. त्यावेळी राधेचेही डोळे भरून आले व ती म्हणाली, बाळा कुठे निघालास बरे? थोडा थांब ना. गोपींना सुद्धा वाईट वाटले. गोप व गोपी फार दुःखी झाल्या. मीही त्यावेळी राधेची समजूत काढली. मग राधा बोलली की हा फक्त अर्धा क्षणच शाप भोगेल व परत येईल. अरे सुदामा, लवकरच परत ये बर का. देवनाम गोलुकीचा अर्धा क्षणात मृत्यू लोकाचा एका मनवंतरा एवढा असतो, तर अर्धा श्लोक एक मृत्यूचा एक मनवंतर एवढा होता. हे कालमान विधीने निश्चित केले. त्यावेळी तो महाबलवान मायावी योगेश शंखचूड दैत्य पुन्हा इथे येईल. मी देतो तो शूल घेऊन भारतात जा. त्या शूलाने शिवशंकर त्याचा संहार करेल. पण माझे सर्व मंगल असे कवच धारण करतो. त्यामुळे तो अजरामर बनलेला राहील. कवच असेपर्यंत त्याला कुणीच मारू शकणार नाही. म्हणून ब्राह्मणाच्या रूपाने मी ते कवच मागून घेईन. आणखी एक गोष्ट अशी आहे की हे ब्रह्मदेवा, त्याची पत्नीचे पतिव्रत्य भंग झाल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नाही असा वर तूच त्याला दिला आहेस. त्यासाठी मी स्वतः त्याच्या पत्नीबरोबर रतिसुख करेल, संगमासंग करेल आणि संभोग करेल. तिच्या गर्भात बीजरोपण करेल. त्यामुळे तत्क्षणी त्याचा मृत्यू शंखचूडाचा होईल असे सांगून शूल व श्रीहरी आत गेले व देवही ब्रह्मदेवासह माघारी झाले. मग शंखचूडाला युद्धाचे कोण आव्हान करतो?
नारायण मुनी पुढे सांगू लागले, नारदा, दानवाचा संहार करण्यासाठी विष्णूने शंकराला नियुक्त केल्यानंतर देव आपापल्या स्थानी गेले. चंद्रभागाच्या काठी एका विशाल वडाच्या वृक्षाच्या तळाशी शिवाने आपले आसन मांडले. मग त्याने गंधर्वाचा सेनापती जो चित्ररथ त्याला शंखचूडापाशी दूत म्हणून पाठवला. चित्ररथ मनोवेगाने दानवाच्या राजधानीत गेला. तेथे जाऊन तो पाहतो तर राजधानी अलकावती व अमरावतीपेक्षाही उत्कृष्ट होती. 5 योजनेने रुंद व 10,000 योजनेने लांबीची ती नगरी स्फटिक मण्यांनी युक्त अशा विमानांनी वेष्टित होती. तिच्या भोवती 7 कोट व अनेक बिरुज होते. प्रचलित अग्नीप्रमाणे तेजस्वी रत्न भित्तीत जडवलेले होते. शेकडो गल्या, अनेक व्यापारांचे वाडे आणि दिव्य मनांनी सजवलेले अनेक आश्रम होते. त्या ओसर चौरस पसरलेल्या राजधानीच्या केंद्रस्थानी शंखचूडाचा गोलाकार राजमहल होता. अग्नीसारखे 4 कोट व बुरुज त्याच्या भोवती असून त्यात शत्रूला प्रवेश करणे केवळ अशक्य होते. गगनचुंबी कोपरे असलेले मणिभूषित 12 दरवाजे असून त्यावर अनेक पहारेकरी रात्रंदिवस जागता पहारा देत होते. रत्नजडित खांब व जिने तिने त्यापैकी पाहिलेल्या प्रवेशद्वारावर एक भयंकर असा पुरुष हातात शूल घेऊन उभा होता. त्यांचा रंग तांब्याप्रमाणे असून फिक्कट रंगाचे त्यांचे नेत्र होते. आपण दूत असल्याचे त्याला सांगून चित्ररथाने आत प्रवेश केला व द्वाररक्षकाला बोलला की त्याने ताबडतोब आत जाऊन युद्धाचा निरोप सांगा. त्याप्रमाणे सांगून परत येऊन चित्ररथाला त्याने आज शंखचूडासमोर नेऊन उभा केला. त्यावेळी शंखचूड मण्याच्या खांबांनी युक्त अशा रत्नखचित सिंहासनावर बसला होता. रत्नांची फुले जडवलेले ते आसन असून सभेमध्ये अनेक स्वरूप सुंदर दानसेवक व लढवय्य बसलेले होते. चित्ररथ विस्मित झाला, पण लगेच स्वतःला सावरून शंकराचा निरोप सांगू लागला. अरे राजेंद्र, मी शंकराचा दूत असून माझे नाव पुष्पदंत आहे. शंकराने दिलेला निरोप मी तुला जशाच्या तसा सांगतो. तू देवांचे अधिकार व राज्य त्यांना परत कर, कारण की देव विष्णूला शरण गेले की त्याने शूळ देऊन शिवाला नियुक्त केला आहे. तो शंकर पुष्पभद्रा नदीच्या काठी वडाच्या तळाशी आहे. तर तुझ्यासाठी असा निरोप आहे की तर बऱ्या बोलाने देवाचे राज्य परत कर, नाही तर युद्धासाठी तयार राहा. आता यावर तू जो निर्णय देशील तो मी जाऊन शिवाला सांगेन. दूताचे बोलणे ऐकून शंखचूड कदाकदा हसला आणि म्हणाला, तू आता निघ, मी उदयीक सकाळी युद्धासाठी येईन. पुष्पदंताने तसा निरोप शिवाला दिला. मग स्कंद शिवापाशी आला. त्याचे पाठोपाठ वीरभद्र, नंदी, महाकाळ, सुभद्रक, विलक्ष, पान, पिंगलाक्ष, विपकन, मणिभद्र, सर्व 33 कोटी देवी देवता त्याच्या मागोमाग आली. अष्टभुजा कालिका देवी आदी करून आपल्या रत्नजडित विमानातून येऊन दाखल झाले. कालिकेने लाल भडक वस्त्र परिधान केले होते. ती उन्मत्तेने नाचत होती. 1 योजना एवढी जीभ काढून हातात शंख, चक्र, गदा, पद्य, तलवार, धनुष्यबाण, 1 योजने मोठे कापर, गंगनचुंबी, त्रिशूल आणि विक्राळ अशी शक्ती घेऊन ती सज्ज होती. शिवाय तिच्यापाशी मृदुगर, मुसळ, व्रज, ढाल, उज्ज्वल फलक, वैष्णवास्त्र, ब्रह्मास्त्र, गरुडास्त्र, प्रजनास्त्र, पशुपाशास्त्र, जृंभणास्त्र, पर्वतास्त्र, माहेश्वरास्त्रास्त्र, वायव्यास्त्र, कालदंड, समोनास्त्र, अर्थव्यस्त्र अशी आणखी शेकडे अस्त्रे होती. आणि त्या क्षणी त्या ठिकाणी 3 कोटी योगिनी व 3 कोटी डाकिनी येऊन दाखल झाल्या. स्कंद आपल्या लढावांच्या सह आला व पित्याला नमस्कार करून उभा राहिला. त्याच्या सैन्यात भूते, प्रेती, ब्रह्म, राक्षस, कुष्मांड, वेताळ, राक्षस, यक्ष, किन्नर वगैरे अनेक योद्धे होते. तिकडे शंकराकडून आलेला दूत निघून गेल्यावर पराक्रमी शंखचूड अंतपुरात गेला व त्याने तुलसीला सर्व हकीकत सांगितली. ती व्याकुळ झाली व बोलली, हे प्राणनाथ, क्षणभर थांब. माझ्या प्राणाचा रक्षण मला याच जन्मात भोगून माझी इच्छा पुरी कर. तुला एक वार डोळे भरून पाहून घेऊ दे. रात्रीच मी अशुभ स्वप्न पाहिल्यावर माझे मन प्राण अत्यंत कासावीस झाले आहेत. राजाने तिच्यासह सुग्रास भोजन केले. मग विडा खाऊन तो तिला म्हणाला, प्रिये, मी आता जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. सर्व प्रकारची कर्म व भोग कालबद्ध आहेत. शुभ अशुभ, हर्ष, खेद, सुख, दुःख, भीती, मंगल या गोष्टी काळानुसार होत असतात. काळाच्या सत्तेने वृक्षांना फांद्या फुटतात, फुले येतात, फळे पिकतात आणि गळून सुद्धा पडतात. हे सर्वच विश्व निर्माण होण्यास, नष्ट करण्यास काळ हाच कारणीभूत आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे यांची शक्ती, जी शक्ती आहे ती ईश्वराची परा प्रकृती आहे. तोच प्रकृती स्वरूप ईश्वर सर्वांना उत्पन्न करून पोषण संहार करतो. तोच करतो. बलवान काळाचेही नियंत्रण करणारा तोच आहे. योग्य वेळी तो ईश्वर प्रकृतीला आपल्यापासून वेगळी काढतो. तिच्याद्वारे वृक्षाची उभारणी करतो. असा तो सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्वरूप आहे. तो प्राण्यांपासून प्राणी उत्पन्न करतो, प्राण्याकडून त्याचे पोषण करतो व प्राण्यांकडून मारवतो. तर तू अशा त्या देवाला यावेळी शरण जा, ज्याच्या आज्ञेने वायू वाहतो, सूर्य क्षणक्षणी जाळतो, इंद्र पाऊस पाडतो, यम अंत करतो
अग्नी जातो, चंद्र गारवा देतो, असा त्या मरणाचाही मृत्यू, काळाचा काळ, यमाचा यम, ब्रह्मचाही उत्पन्न करता, मातेचीही माता, सहार करण्याचीही सहार करताय. लाडके कोण, कुणाचा बंधू, जो सगळ्यांचा बंधू, त्याचे भजन कर. मी कोण व तू कोण, विद्यार्थ्याने अगोदर ठरवून ठेवले आहे. तुझी भेट कर्माने झाली, विरह पण कर्मानेच होणार आहे. संकटकाळी मूर्खाची चल विचल होते, सहाण्यांची होत नाही. सुख दुःख रूपी कालचक्र गरगर फिरत असतात. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, तू नारायणाला प्राप्त करशील. त्यासाठी तू बद्रिकाश्रमणात तपश्चर्या केली होतीस. मी ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला प्राप्त झालेला आहे. पण मुळात तुझे तप हरिप्राप्तीसाठी असल्या कारणाने तू हरीला जास्त प्रिय होशील. तुझी व गोविंदाची भेट गोलिकातील वृंदावनात होईल. मीही हे राक्षस शरीर टाकून तेथेच जाणार आहे. तेथे आपण पुन्हा एकमेकांना पाहू. राधेच्या शापेमुळे मी दुर्लभ असा भारतात जन्मलेला राक्षस आहे, पण पुन्हा मला तेथेच जायचे आहे. मग दुःखाचे काही कारण नाही. हे सुद्धा शरीर टाकून दिव्य देहाने मला हरीजवळ जायचे आणि तुला पण हरीजवळ जायचंय. तर तेव्हा शोक करणे सोडून दे. दिवस मावळला तेव्हा राजा सुसज्ज शयनगृहात गेला. तुलसी तेव्हा सुद्धा खिन्न होऊन बसली होती. राजाने तिला जवळ घेतली. कृष्णापासून त्याला जे दिव्य ज्ञान भांडरवनात मिळाले होते ते संपूर्ण तिला सांगितले. मग मात्र तिची खिन्नता दूर झाली. तिच्या अंगी उत्साह संचारला. सर्व काही क्षणभंगुर असते हे जाणून ती दोघं पुन्हा रतिक्रीडेत मग्न झाली. त्यांची गात्रे सुखाने आनंदाने मोरली. दोघंही जणू काही एकमेकात खूप विरघळून गेले होते. पण काही काळ ते संभोगाच्या श्रमांनी निपचित पडून राहिले होते. हास्य विनोद करीत थोडा वेळ गेल्यावर पुन्हा दुप्पट जोमाने ते रतियुद्धासाठी तयार झाले. असा प्रकार रात्रभर चालला होता, पण दोघांमध्ये कोणीही माघार घेत नव्हते. तर मग पहाट झाली आणि तो कृष्ण भक्त दानव उठला आणि मनात कृष्ण परमात्म्याचे ध्यान करून त्याचे स्नान आदी नित्यकर्म आटोपली. त्याने नित्यप्रमाणे याचकांना दाने दिली. रत्न, माणिके, द्रव्य, गायी वगैरे वस्तू दिल्यानंतर त्याने पुत्राला वारस म्हणून घोषित केले आणि करून सर्व कारभार त्याच्या हाती सुपूर्द केला. एवढे केल्यानंतर त्याने युद्धासाठी वीरवेश अंगावर चढवला. हाती धनुष्य घेतले आणि सर्व सैन्यांसह बोलावून घेतले. त्याच्या सैन्यात 3 लाख घोडे, 1 लाख हत्ती, 10,000 रथ, 3 कोटी धनुर्धर, तसेच प्रत्येकी 3-3 कोटी शूलधारी, वर्मधारी अशी ती प्रचंड सेना जमल्यावर एका श्रेष्ठ महारथ्याला सेनापती नेमला. 30 अक्षौहिणी जैन्य सैन्य नगराक्षणासाठी ठेवले. मग श्रीहरीच्या मनात स्मरण करून तो बाहेर पडला. रत्नजडित विमानात बसला आणि मग नदीच्या काठी तेथे अक्षय व्रट होता तेथे सिद्ध क्षेत्रात आला. तेथे पोचला. ती पुष्पभद्रा नावाची समुद्रपत्नी नदी स्फटिकसारख्या निर्मळ पाण्याने कायम भरलेली असते. पश्चिम सागराच्या पूर्वेस मलय पर्वताच्या पश्चिमेस श्रीशैल्य पर्वताच्या उत्तरेस गंधमादन पर्वताच्या दक्षिणेस 5 योजनेने रुंदीचा व 500 योजना एवढा लांबीचा तिचा प्रवाह आहे. पुढे तिची आणि हिमालय पर्वतातून निघालेल्या शरावतीची भेट होऊन गोमती नदीला डावी हलवून ती पश्चिम समुद्राला मिळाली. तेथे त्याने भगवान शंकराचे दर्शन घेतले. कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी कांतेचा चंद्रशेखर वडाच्या तळाशी बसला होता. हस्तमुखाने ती योग मुद्रेमध्ये स्थित होता. स्फटिक वगैरे ब्रह्मतेजाने तो तळपळत असून त्रिशूळ पटिश त्याच्या हाती होते. अंगी वाघाचे कातडे होते. भक्ताचा मृत्यू दूर करणारे शांत गौरीनाथ, तपाचा फलदाता व सर्व प्रकारचे वैभव देणारा विश्वनाथ, विश्वरूप, विश्वबीज, विश्वाला जन्म देणारा, पोसणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ विश्वसहारक, आदी कारण नरकापासून उद्धरणारा ज्ञानबीज सनातन असा शिव दिसताच दानवराज विमानातून पाय उतर झाला आणि भक्तिभावाने नमस्कार केला. आणि शिवाच्या डाव्या बाजूला भद्रकाली व उजवीकडे समोर स्कंद होता. तिघांनी शंखचूडाला आशीर्वाद दिला. राजाच्या स्वागतासाठी नदी वगैरे उठून उभे राहिले. राजा शिवाजवळ गेला. महादेव प्रसन्न झाले आणि बोलू लागले, राजा मी सांगतो ते ऐक. सृष्टीला निर्माण करणारा धर्मज्ञ असा जो ब्रह्मदेव आहे, त्याचा मरीची नावाचा जो पुत्र आहे तो परमधार्मिक असा वैष्णव आहे. त्याच्यासारखा त्याचा पुत्र प्रजापती कश्यप हा आहे. त्याला दक्ष प्रजापतीने आपल्या 13 मुली कन्यादान करून दिल्या. त्याच्यापैकी जी दनू नावाची होती तिला महापराक्रमी असे 40 पुत्र झाले. तेच दानव त्यातला एक विप्रचिती झाला. त्याचा दंभ नावाचा पुत्र धार्मिक विष्णूचा भक्त जितेंद्रिय असा होता. त्याने शुक्राचार्याचे शिष्यत्व पत्कारून कृष्णाची आराधना केली होती. 1 लाख वर्षापर्यंत पुष्कर तीर्थ परम मंत्राचा जप त्याने केला होता आणि त्याने कृष्ण भक्ती परायण असा पुत्र झाला होता. पूर्वी गोप्यांमध्ये तो धार्मिक होता. राधिकेच्या शापामुळे तो भारतात जन्मला. वैष्णव असल्यामुळे ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व काही ते त्याला तुच्छ मानत असत. मग त्याने माझी तपश्चर्या केली आणि मी त्याच्यावर प्रसन्न झालो आणि त्यावेळेस प्रसन्न झाल्यावर त्याला सर्व काही सिद्धी प्राप्त झाल्या. असा खूप काही वर शिवाने दिला. आणि मग त्यानंतर
त्यांनी शंखचूडाशी मग त्याला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या। मग शंखचूडाच्या या युक्तिवादावर शंकर हसला व त्याला म्हणाला, राजा, तू ब्रह्मदेवाच्या वंशात जन्मलेला आहे, त्यामुळे तुझ्याशी लढाई करण्यामध्ये लाजिरवाण काहीच वाटणार नाही आणि पराभव सुद्धा झाला नाही। दुष्कर्तीची भीती नाही। पूर्वी हरीचे सुद्धा मधुकैटभाशी आणि गदाधाराचे हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपूशी चांगले युद्ध झाले होते। त्रिपुराशी युद्ध झालेले आहे। एवढेच नाही तर सर्वांची आदी माता प्रकृती हिनेही शुंभ वगैरे बरोबर संग्राम केलेला आहे। तू परमात्मा कृष्णाचा प्रियतम सखा आहे। पूर्वी जे जे दैत्य मरण पावले त्यात तुझा बरोबरीचा कुणीच नव्हता, त्यामुळे तुझ्याशी लढण्यात मला कमीपणा वाटत नाही। त्या श्रीहरीनेच आदेश दिल्यावर देवांच्या मदतीसाठी मी येथे आलो आहे। आता तू युद्ध कर, उगीच बोलण्यात वेळ घालू नको, असे निवारण्याचे उद्गार काढून शंकर थांबला। तेव्हा आपल्या मंत्र्यांसह शंखचूड लगबगीने उठला। मग नारायण म्हणाला, त्या ज्ञानदेवेंद्राने शिवाला नमस्कार केला व मंत्रगणासह विमानात बसून निघाला। शंकराने आक्रमण करण्याचा इशारा केला। मग युद्ध सुरू झाले। स्वतः इंद्र, वर्षपूर्वा सूर्य, विपिचित्री चंद्र, दबासूर, काळस्वरूप, हुताशान, गोकर्ण, कुबेर यांनी सर्वांनी चंचल अशा सर्वांनी युद्ध करण्यास सुरू केले। आणि मग एकदम महामारी व उग्रचंडाच्या जोड्या तसेच नंद दानव अशा महाभयानक संग्राम चालू झाला। आणि मग दानवाच्या सैन्याच्या मधोमध एक रत्नखचित अशी तेजस्वी रथात शंखचूड उभा होता। हळूहळू देवाची पिछेहाट होऊ लागली। देव सैन्यात पळापळ चालू झाली। ते जखमी होऊन पळत सुटले। तेव्हा स्कंदाने देवांना हाक दिली आणि एकटाच दानव सैन्यावर तुटून पडला। तेव्हा काही क्षणात शेकडो असंख्य असे जे काही आहेत तर युद्धामध्ये शंकराचे हे मारले गेले। मग त्यानंतर त्याने असा एकंदर रागाराग पाहिल्यावर मोठ्या त्वेषाने शंखचूडाने उडी घेतली आणि मग बाणवर्षामुळे सर्वत्र घनघोर अंधार पसरला। आगीने थैमान मांडले। रधी संकट सर्व देव पळू लागले। एकटा कार्तिकेय मात्र दृढपणे लढत होता। पर्वताशस्त्र, सर्पाशस्त्र अशी भयंकर अस्त्रे राजाने सोडली। त्याच्या बाणावर असा धुमक्यात सूर्य दिसेनासा होता। स्कंद गडप झाला। राजाने त्याचे धनुष्य तोडून दिव्य रथाच्या चकनाचूर केले। अस्त्र स्कंदाच्या मारल्या गेल्या, घायल झाल्या। त्याचवेळी सूर्यासारखी एक दिव्य शक्ती त्याच्या छातीत आली आणि आघातामुळे स्कंद एक क्षणभर मूर्छित झाला, पण दुसऱ्या क्षणी तो भानावर आला। विष्णूकडून मिळालेले दिव्य धनुष्य घेऊन एका रत्नजडित विमानात चढून पुन्हा युद्ध करू लागले। शंखचूडाशी सर्व अस्त्र त्याने निकामी ठेवले, पर्जन्यास सोडून दिली आणि विझवली। चपळाईने तो युद्ध करू लागला। दुसरे नवीन धनुष्य हाती घेऊन त्याने राक्षसी मायेने बाण सुरूच ठेवले। स्कंदाने झाकून टाकले आणि 100 सूर्यासारखी तेजस्वी अशी अनिवार्य प्रलयकारी अग्नीसारखी लखलखीत शक्ती हाती घेतली। मग त्याने रागातच अतिशय वेगाने शक्ती स्कंदावर सोडली आणि एखाद्या आगीच्या लोळाप्रमाणे शक्ती त्याच्या अंगावर कोसळली। स्कंद बेशुद्ध होऊन पडला। हे पाहताच भद्रकालीने चपळाई केली व त्याला उचलून शिवापुढे आणून ठेवले। शिवाने त्याला सावध केला व पुन्हा नवीन बळ देऊन समरांगणात पाठवले। त्याच्या मागोमाग काली, नंदी, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, रणवाद्ये वाजवणारे वगैरे निघाले। रणभूमीवर गेल्या गेल्या कालीने सिंहासारखी गर्जना केली। त्या आवाजाने कितीतरी दानव बेशुद्ध पडले आणि मग योगिनी, डाकिनी, शंखिनी सर्व देव गर्जना करू लागले। काली आल्याचे पाहता शंखचूड युद्धभूमीवर आला। त्याने भाल्याचे दानवांना धीर दिला। कालीने प्रलय काळाच्या वेळी अग्नी फेकला। राजाने प्रजन्यशास्त्र शांत केला आणि मग दोघांचे खूप काही युद्ध सुरू झाले। दूरवर असे अस्त्र पाहिल्यावर लगबगीने रथाखाली उतरून राजाने साष्टांग लोटांगण घातले। तेव्हा ते अदृश्य झाले आणि मग कालीने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचे निवारण राजाने ब्रह्मास्त्रानेच केले। तेव्हा एक दिव्य अस्त्र मंत्र सोडले आणि निवारण राजाने दिव्य अस्त्राने केले। त्यावर कालीने उग्र अशी एक आकाराची शक्ती राजावर टाकली आणि तेव्हा राजाने तिचेही चूर्ण केले। मात्र कालीने पाशुपात शस्त्राचे स्मरण केले। तेव्हा अचानक आकाशवाणी झाली, हे राजा, पाशुपात शस्त्राचा यत्किंचितही परिणाम होणार नाही, कारण श्रीहरीचा मंत्र व कवच याच्यापाशी आहे। याच्या पत्नीचे पतिव्रत्य जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत दैत्य शंखचूड हा अजरामर राहील। तर त्याच्या पत्नीचा तुम्ही व्रतभंग करणार त्यावेळेसच या शंखचूडाचा वध होईल। आकाशवाणी ऐकल्यावर भद्रकालीने अस्त्रप्रयोग केला नाही, पण भूक लागल्यामुळे 1 कोटी राक्षस ती खाऊन गेली आणि शंखचूडाला खाण्यासाठी वेगाने धावली। तेव्हा राजाने तीक्ष्ण दिव्य शस्त्रांनी त्याचे निवारण केले। देवीने ग्रीष्मातील तळपडणाऱ्या लखलखीत खडग्याचे त्याच्यावर वार केले। राजाने ते खडगाचे तेव्हाच तुकडे करून टाकले। त्याला खाण्यासाठी ती वेगाने धावली, पण दानव राजाने आपले शरीर वाढवण्यास सुरुवात केली। मग देवीने एका बुक्का मारून त्याचा रथ तोडला, सारथी मारला, तेजस्वी शूळ टाकला, पण शंखचूडाने सहजपणे शूळ
डाव्या हाताने मोडून टाकला, कारण की शंखचूडाची पत्नी जी तुलसी होती ती खूप पतिव्रता होती. तर पतिव्रतेमुळे नवऱ्याचे संकट टळते असे या शास्त्र पुराणामध्ये सांगितले. जी पत्नी पुराण शास्त्र पूजा पाठ करते तेवढे त्याचे पतीचे बल, ऐश्वर्य, विजय आणि हे अजरामर राहते, दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि तिचा पती जिथे जातो तिथे तिला विजयाची प्राप्ती होते, यशाची प्राप्ती होते, मान प्रतिष्ठेत वाढ होते. तर या तुलसीचे जे पतिव्रता जी आहे तर तिचे जे पतिव्रत आहे ते खूप महान आहे. म्हणून तुलसीचे पतिव्रत भंग करायला हवे असे आकाशवाणी झाली. मग महाप्रतापी दानव चेंडूसारखा उसळी मारून लगेच फेकला. देवीचे आणि दैत्य शंखचूडामणीचे खूप खूप झुमझुमून युद्ध चालू झालेले होते. पण तरी बी तशा युद्धात राजा तसेच युद्धकालीशी युद्ध करत होते. मग 1,00,000 दानव ठेवून बाकीचे सर्व महाकालीने खाऊन टाकले. त्या राजावर पाशुपाश शस्त्र टाकून केली. आकाशवाणीने सांगितलेले राजाचे मरण माझ्या हातून होणार नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की महाज्ञानी महाबली असा दैत्य शंखचूडामणी त्याच्या पत्नीमुळे आहे, त्याचे त्यांना कारण समजले. मग शिवशंकराला भगवती कालीने प्रणाम केला आणि मग काली उभी राहिली. देवीकडून सर्व हकीकत कळल्यानंतर तो तत्वज्ञान संपन्न शिव उठला आणि आपले अनुयायी घेऊन त्वरेने स्मरणंगणात गेला. त्याला येताना पाहून शंखचूड विमानातून पाय उतर झाला, साष्टांग नमस्कार केला. शंखचूडाने शंकराला आणि अवितरपणे युद्ध करीत होते, पण जय पराजयचा निर्णय काहीच लागत नव्हता. युद्धात कामी आलेले देवसैनिकाने शंकरांना पुन्हा जिवंत केले. अशा वेळी एक म्हातारा ब्राह्मण येऊन राजासमोर उभा राहिला. तो राजाला बोलला, हे राजन, मी वृद्ध तुषित असा कधीच याचना न करणारा ब्राह्मण आहे, पण आज तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलो आहे. तू मला दान देऊ शकशील का? पण अगोदर वचन दे, म्हणजे मी माझी इच्छा तुला सांगेन. राजाने त्याच्याकडे निरखून पाहिले व तो हसला. राजाने वचन देताच ब्राह्मण रूपी मायावी याचकांच्याने राजाने कवच मागितले. राजाने कवच देताक्षणी ब्राह्मण श्रीहरी निघाला. तो ब्राह्मण साक्षात श्रीहरी होता, कारण राजाजवळ ते कवच होते म्हणून त्याला कोणी हारू शकत नव्हते. हुबेहूब शंखचूडाचे रूप धारण करून त्याच्या घरी गेला. तेथे गेल्यावर श्रीहरीने हुबेहूब शंखचूडाचे रूप घेऊन राजाच्या घरी गेला आणि गेल्यावर त्याचे कपटपूर्वक तिच्याशी संभोग केला. तिच्या गर्भात वीर्य स्थापना केली, तुलसीच्या गर्भामध्ये वीर्य स्थापना केली आणि तुलसीचे पतिव्रते भंग केले. त्याचवेळी शंकराने प्रलय काळाच्या अग्नीसारखे, ग्रीष्म ऋतूतल्या सूर्यासारखे तेजस्वी असा जणू सर्व शस्त्रांचा एकवटलेला अर्क असा दुनिवार लखलखणारा शूळ हातात घेतला आणि तो शूळ पेलण्याची शक्ती फक्त शिवापाशीच होती. हजारो धनुष्य, 100 हात रुंदीचा जणू काही जिवंत ब्रह्मतेज असा हा विश्वसंहारक शूळ शंकराने शंखचूडावर सोडून दिला. हेच पाहताच राजाने धनुष्य टाकले आणि रथात योगासन घालून तो श्रीकृष्णाच्या ध्यानात निमग्न झाला. शूळ वेगाने येऊन कोसळला आणि रथासकट चंद्रचूड भस्म झाला. दुसऱ्या क्षणी राजा मुरलीधारी व द्विभुज असा गोपकुमार झाला आणि गोलोकातून आलेल्या दिव्य विमानात बसून इतर गोपांसह गोलोकी गेले. तेथे राधाकृष्णाला प्रणाम करून उभा राहिला. दोघंही त्या सुदाम्याला पाहताच प्रसन्न झाले. शूळ वेगाने परत येऊन श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी लीन झाला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली. शंख हा पवित्र असून देवपूजेत महत्त्वाचा आहे. तसे शंखातील पाणी देवांना प्रिय आहे, ते तीर्थाप्रमाणे आहे. पण शिवपूजेत मात्र शंख निषिद्ध आहे. शंखाचा आवाज जिथे होतो तिथे लक्ष्मी व श्रीहरी कायमस्वरूपी वास्तव्य करतात. त्या घराला लक्ष्मी कधीच सोडून जात नाही, पण तिथे सर्व काही मंगलच असतात. जेथे शंख वाजतो ज्या घरामध्ये तेथे सर्व मंगलच मंगल होते. पण स्त्रिया व शूद्र यांनी जर शंख फुकला पण लक्ष्मी रागावून त्या घरातून निघून जाते. असो तर नारदा दानवाचा नाश केल्यानंतर शंकर कैलासाकडे गेला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सर्व गणही निघून गेले. सर्व देवसुद्धा आपापल्या स्थानी परतले. स्वर्गात मोठा आनंदी आनंद झाला व देवांनी शंकराची स्तुती केली. तुलसीची आता फसवणूक व शाळीग्राम व तुळस यांची उत्पत्ती कशी झाली? मग नारदाने विचारले, नारायणाने कशा प्रकारे तुलसीला फसवणूक भोगली व मला सांगा. आता नारदाने नारायणाला प्रश्न केला, तर कशा प्रकारे फसली तुलसी? नारायण सांगू लागले की देवांचे कार्य साधावे म्हणून शंखचूडाकडून घेतलेले जे कवच धारण करून त्याच्याप्रमाणे रूप धारण करून श्रीहरीने दुदुंबाचा नाद करून व जय जयकार करून तुलसीचा महालासमोर उभा राहिला. तिला हाक मारली. तुलसीने आनंदाने गवाक्षातून पाहिले व याचकांना दाने वाटली. तोपर्यंत हरी त्या वैभव संपन्न महालात गेला.
तुलसीने आनंदपूर्वक त्याचे पाय धुतले, तांबूल दिला व बोलली की आज माझे जीवन सार्थ झाले. तुम्ही एवढ्या मोठ्या युद्धातून सुखरूपपणे परत आलात. मग त्याच्याजवळ बसून तिने विचारले की अनंत ब्रह्मांडाचा जो संहार करतो त्याच्याशी युद्ध करून तुम्ही कसे काय जिंकलात ते मला सांगा. शंखचूडाच्या रूपातला हरी हसून म्हणाला, लाडके, आमचा संग्राम 100 वर्षेपर्यंत चालला होता. त्यात सर्व दानवांचा नाश झाला. तेव्हा स्वतः ब्रह्मदेव आला व त्याने आमच्यात समेट केला. त्याप्रमाणे देवाने त्यांचे अधिकार परत केले आणि मग शंकर कैलासाकडे निघून गेले व मी इकडे आलो. नंतर भोजन वगैरे आटपून व तुलसीला घेऊन तो शयन मंदिरात गेला. तेथे ती उभयता एकमेकाशी रममाण झाली. तेव्हा त्याची संभोग क्षमता व संभोगातील चतुराई वेगळीच वाटली आणि शंका असल्यामुळे तुलसीने विचारले, अरे कपटी दाबिका, तू माझा पती नाहीस तर खरे सांग की फसवून माझा उपभोग घेणारा तू कोण आहेस? माझे पतिव्रत्य तू नष्ट केलेस म्हणून मी तुला शाप देते. तेव्हा शापेच्या भयाने श्रीहरीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. नवमेघासारखा निळा सावळा रंग, कमळाच्या पाकळीसारखे डोळे असा पितांबर नेसलेला हास्यमुखी विष्णू पाहून तुलसी मूर्छित झाली. भानावर येताच ती बोलली, हे नाथा, तू दगडाच्या काळजाचा आहेस, तुला दया नाही. कपटीपणा करून माझा धर्म नष्ट करून तू माझ्या पतीला मारलेस. असा तू दगड आहेस तर मी शाप देते की दगडच होशील. तुला साधू म्हणतात, हे भ्रमिष्ठ आहे. तुझ्या भक्ताने तुझा अपराध केला नसताना दुसऱ्यांसाठी तू त्याला मारतोस का? असे म्हणून तू आक्रोश करू लागली. आणि तेव्हा हरी दयाद्र नजरेने तिला पाहून समजवू लागला. तो म्हणाला, हे कल्याणी, कृष्णपती भावा, या हेतूने तू पूर्वजन्मात खूप मोठे तप केले होते. त्याचप्रमाणे तू मिळवावीस या हेतूने पूर्वी शंखचूडाने तप केले होते. त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले. आता तुझ्या तपाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तर तू या शरीराचा त्याग कर आणि दिव्य देह धारण करणाऱ्या लक्ष्मीप्रमाणे माझ्या सहवासात रममाण हो. हे तुझे आताचे शरीर नदीरूप होईल आणि गंडकी या नावाने प्रसिद्ध होईल. तिच्यामध्ये स्नान करणाऱ्यांना पुण्यप्राप्ती होईल. तुझ्या केसांप्रमाणे पवित्र वृक्ष निर्माण होतील. त्या तुळस असे लोक त्याला म्हणतील. हे पवित्र तुळशीचे नाव जे कोणी फक्त श्रवण करेल, या तुझे हे संपूर्ण आख्यान जे कोणी श्रवण करेल त्याला यत किंचित सुद्धा पाप लागणार नाही. 7 जन्माचे त्याचे पातके नष्ट होतील. दुःख दारिद्र्य नष्ट होतील. त्रैलोक्यातील सर्व प्रकारच्या पूजा द्रव्यात तू सर्वश्रेष्ठ होतील. तू स्वर्ग, मृत्यू, पाताळ व गोलोकात तू पुष्परूपाने अविभक्तपणाने माझ्यासह राहशील. गोलोकात विरजेच्या काठीत, रासमंडळात, वृंदावनात, भांडारवनात, चंदन, चाफा, माधवी, केतकी, कुंदकळ्या, मोगऱ्या, मालती अशा बागात तू असशील. तुझ्या मुळात पुण्यक्षेत्र असेल. सर्व देव तेथे राहतील. तुळशीच्या पानावर शिरावर धारण करणारा, तीर्थस्थान करणारा व यज्ञ करणारा यांच्या समोर असेल. तुळशीच्या पानाने केलेला अभिषेक हा देवांसाठी अमृतापेक्षा सुद्धा जास्त महान असेल. 10,000 दुभत्या गायी दान केलेल्याचे जे फळ तेच कार्तिक महिन्यातील तुलसी दानाचे राहील आणि जे कोणी हे आख्यान ऐकतील त्याला 10,000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल. अंतसमयी मुखात जर तुलसी पत्राचे जल जर ज्या व्यक्तीच्या पडेल तो पापमुक्त होईल आणि विष्णू लोकात तो खूप वर्षापर्यंत वास करेल. तुलसी जल नित्य प्राशन करणारा लाख अश्वमेघ यज्ञ एवढा पुण्याचा अधिकारी होतो. तुळस अंगावर धारण करणारा तीर्थक्षेत्रात जर प्राणत्याग केला तर विष्णू लोकात राहतो. तुळशीच्या मण्यांची माळ जर गळ्यात घातली धारण करणारा पावलोपावली अश्वमेघ यज्ञाचे फळ त्याला लाभते. तुळशीपत्र हातात घेऊन जो खोटी शपथ घेईल चंद्र सूर्य असेपर्यंत कालसूत्रपर्यंत तो नरकात पडलेला राहील. कुंभीपाक नरकात 14 इंद्र होऊन जाईपर्यंत तो नरकातच राहील. अंतिसमयी जर का तुळशीचा एक थेंब मुखात पडेल आणि तेवढा वैकुंठ जाण्यास त्याला पुण्य लाभेल. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, संक्रांत, एकादशीच्या दिवशी जो कोणी तुळशीचे महात्म्य ऐकेल त्याला खूप काही करोडो गुणा सुवर्ण दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुळशी आणि मग नंतर जो कोणी पौर्णिमा, अमावस्या, संक्रांत या तिथीवर तुळशी तोडतील त्यांना विष्णूच्या छिरछेद केल्याचा पाप लागेल. तुळशीचे पान 3 रात्रीपर्यंत शुद्ध राहील. एक वेळा जर पान तोडले तर 3 दिवसापर्यंत ते पान चालेल. नंतर व्रत, दान, देवपूजा, मूर्तीप्रतिष्ठा अशा वेळी जमिनीवर पडलेले, पाण्यात पडलेले, विष्णूवर वाहिलेले असे तुळशी जर धुवून वापरले तरी सुद्धा चालेल. जे तुळशी कुंडामध्ये जे तुलसी दल पडलेले राहते ते धुवून जर कृष्ण भगवानाला चढवले तर त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. या वृक्षाच्या अभिमानी देवता चिरंतरून गोलोकामध्ये वास करतील. जो कोणी या अध्याय ऐकेल तो चिरंतर गोलोकमध्येच राहील आणि गंडकी नदीच्या स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर अशा या पुण्यदायिनी या माझा अंश जो सागर यांची पत्नी होईल. ते सती वैकुंठात मजपाशी लक्ष्मीप्रमाणेच धुवून
लक्ष्मीप्रमाणे माझ्यापर्यंत नांदतील. जो कोणी हे आख्यान ऐकेल त्याच्या घरी मी कायमस्वरूपी लक्ष्मी रूपात राहील. आता तू दिलेल्या शापामुळे मी गंडकी नदीत शाळीग्राम नावाचा दगड होऊन राहील. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाडांनी कुरतून त्यावर चक्र करतील. एका छिद्राचा 4 चक्रवेला माळेसारखी रेषा असणारा ढगासारखा निळ्या रंगाचा दगड लक्ष्मी नारायण असेल. एक द्वाराला 4 चक्राचा निळा सावळा पण माळेसारखी रेषा नसलेला तर तो लक्ष्मी जनार्दन रूप शालिग्राम राहील. 2 द्वारे 4 चक्रे गोपत असलेल्या वनमाला नसणारा रघुनाथ होय. लहान व 2 चक्रे असणारा माला नसलेला वामन होय. 2 चक्रवाला गरगरीत वाटोळा तो दामोदर होय. मध्यम आकाराचा गोल व 2 चक्रांनी युक्त व धनुर बाण असलेला दगड रणमाय होय. मध्यम 7 चक्राच्या छत्रभूषण युक्त हा राजवैभव देणारा राजराजेश्वर ओळखावा. 14 चक्रांचा मोठा मेघवर्ण असा तो अनंत होय. तो 4 पुरुषार्थ देतो. गोलाकार चपटा 2 चक्र व लक्ष्मी चिन्ह युक्त तसेच गोपद असणारा तो मधुसूदन जाणावा. एकच सुदर्शन चक्र असणारा तो गदाधर होय. 2 चक्राचा घोड्यांचा मुखासारखा आकाराचा शाळीग्राम हैग्रीव होय. अतिवृस्तुत मोठमोठी 2 चक्रे असतील आणि तो विरक्त देणारा नरसिंह समज. पण जर त्याच्यावर वनमाळा असेल तो लक्ष्मी नृसिंह शालिग्राम होय. द्वारापाशी 2 चक्र असून लक्ष्मीचे उलटसुलट चक्र असेल तर तो वासुदेव असतो आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो. प्रद्युम्न हा छोटा चक्र असणारा निळ्या रंगाचा असून महामुखाजवळच सूक्ष्म असे छिद्र असते. 2 जोड चक्रे असले तो प्रापचिंकरासाठी सुखदायक संघर्षण म्हणावा. गोल वाटोळ पिवळसर असतो तो अनुरुद्ध असून संसारी लोकांनी भजण्यासाठी उत्तम होय. जरी घरी शाळीग्राम शिला असेल तेथे श्रीहरी व लक्ष्मी साक्षात राहतात. कोणतेच पापे असे नाही की जे शाळीग्रामाच्या पूजेने नष्ट होत नाही. जो शाळीग्रामाच्या दर्शनाने सर्व पापे त्याचे नष्ट होतात. छत्राच्या आकाराचा राज्यदायक गोलाकार महालक्ष्मी देणारा असतो. रथाच्या आकाराचा दुःखदायक सुळासारखे टोक असणारा मरणदायक असतो. विमुखी दारिद्र्यदायक पिंगट असतो. रंगाचा नुकसानकारक भंगलेला शंकराचा रोग उत्पन्न करणारा तुटका फुटका मरण देणारा असतो. व्रत दान मूर्तिप्रतिष्ठा श्राद्ध देवपूजा अशा समयी शाळीग्राम जवळ असावा. शाळीग्रामाची पूजा करणारा जो असेल त्याला तीर्थयात्रा केलेल्याच्या 4 धाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंगामध्ये तीर्थ केल्याचे पुण्य मिळते. यज्ञ याग तप व्रते वेदाभ्यास करण्याचे काहीच कारण नाही. शाळीग्राम शिळेवर जो नित्य अभिषेक करतो त्याला सर्व प्रकारच्या दानांचे आणि पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य लाभते. एका दिवसाचे शाळीग्राम तीर्थामध्ये जो सेवन करतो त्याच्यावर सर्व देवांची कृपा असते. त्याच्या स्पर्शाची इच्छा सर्व तीर्थांना असते. त्याचे दर्शन सुद्धा केले तरी पण त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि तो जीवनमुक्त व हरिपदाला प्राप्त होतो. तो हरीचा सेवक होऊन असंख्य कल्पात होईपर्यंत तेथे राहतो. गरुडाला पाहतात जसे सर्प पळतात त्याच्या दर्शनाने शाळीग्रामाच्या दर्शनाने सर्व पापे जळून पळून दूर भागतात. त्याच्या पित्रांचा उद्धार होतो. त्याच्या चरणस्पर्शाने धरणी धन्य होते. मरताना जर शाळीग्राम तीर्थ तोंडात पडेल तर तो निष्पाप होतो. विष्णू लोकी जातो. त्याचे कर्मभोग नष्ट होतात. त्याला विष्णू निर्माण निमित्त होते. विष्णू पदाची प्राप्ती होते. शाळीग्राम धारण करणारा जर खोटे बोलत असला तर कल्पांतपर्यंत कुंभीपाक नरकात पडेल. जो वचनभंग करेल असिप्त्र नरकात पडतो आणि खूप वर्षापर्यंत मनवनपरांतामध्ये नरकामध्ये पडलेला राहतो. शाळीग्रामवरची तुळशीपत्रे जो काढून टाकेल त्याला स्त्रीविरहाचे दुःख जन्मोजन्मी भोगावे लागते. तसाच अविवाहित व रोगी असेल शाळीग्राम तुळशीपत्र शंख यांचे एकत्र पूजन करणारा श्रीहरीचा सर्वात आवडणारा असतो. तो 1 मनवनपर्यंत शंखचूडाची पत्नी होशील त्यामुळे त्याचा वियोग दुःखदायक आहे. नारदा असे सांगून हरी थांबला. ती सुद्धा देह टाकून दिव्य देहाने हरीच्या हृदयात राहिली. मग लक्ष्मीनाथ तिला घेऊन वैकुंठ गेला आणि तर लक्ष्मी सरस्वती गंगा व तुलसी अशा या चौघिणींनी हरीच्या अप्रियतमा अशी तुळशीची कलेवरची गंडकी नदी झाली. विष्णू शिळारूपी होऊन तेथेच असते. तिथे कडे शिळावर चिन्ह कोरता. शिळा पुण्यदायक आहे. आणखी काय ऐकायचे आहे ते मला सांग असे नारायणाने विष्णूला विचारले. मग नारदाने विचारले की नारायणा ज्या विधीने तुळशीची पूजा केली ती विधी स्तोत्र सांगावा. त्याचप्रमाणे आणखी कुणी पूजा केली ते सुद्धा मला सांगावे. नारायण सांगू लागला. हरीने तुळशीची पूजा केली व तिला लक्ष्मीच्या बरोबरीचा मान दिला. लक्ष्मी गंगा यांनी सवतीच्या आनंदाने स्वागत केले पण सरस्वतीला राग आला. तिने श्रीहरी पाहत असताना तिला मारहाण केली. अपमानाने लाजून तुलसी एकदम अंतर्धान पावली. सिद्धेश्वरी योगिनी गुप्त झाली. श्रीहरीला सुद्धा कळेना की सरस्वतीची समजून कशी काढली. तिचा निरोप घेऊन ती तुलसी वनात गेली. तेथे त्याने स्नान केले आणि ध्यानसहित पूजा केली. भक्तिपूर्वक तिचे स्तोत्र गायले. पूजेच्या वेळी जो मंत्र म्हटला बीज भुवनेश्वरी कामबीज
वाघबीज असे खूप काही मंत्र म्हटला. तर आता तुलसीचा मंत्र कुठला आहे? ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा या मंत्राचा 10,000 वेळा जर जप केला तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते. 10 अक्षराचा हा मंत्र खूप पवित्र मंत्र आहे, म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ हा मंत्राचा जप करावा. जणू कल्पवृक्षच या मंत्राने सर्व उपचार केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात. तुपाचा दिवा, धूप, चंदन, नैवेद्य, फुले सहित 16 उपचारांनी केलेल्या पूजेच्या हरीच्या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन ती वृक्षात प्रकट झाली. त्याच्या चरणी शरण गेली. तेव्हा विष्णूने वर दिला की तू सर्वांना पूजनीय होशील, स्वतः तुला उरी शिरी धारण करतील, सर्वच देव तुला मस्तकी धारण करतील, असा वर देऊन तिला श्रीहरी वैकुंठ निघून गेला. तर असे हे तुलसीचे महात्म्य आणि तुलसीचे आख्यान होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. अशा प्रकारे स्तुती करतात तुलसी प्रकट झाली आणि अपमानामुळे तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. हरीने तिला छातीशी धरले, आपल्या स्थानी घेऊन गेले. तिची सरस्वतीशी सर्व शक्य करून विष्णूने तिला वर दिला की तू सर्व पूजनीय होशील, सर्वजण तुला मस्तकावर धारण करतील. आणि 4 जणी एकमेकांच्या हात धरून हसत हसत आत गेल्या. नारदा हे तुलसी नामष्टक जो अर्थसहित पठन करेल, तुलसी पूजा करतो, अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. तर असे हे तुलसीचा या मंत्राचा जप करणारा अत्यंत भागवान असतो. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा या मंत्राचा तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून त्या मंत्राचा जप करावा. वृंदावनी विश्वपूजिते विश्वपाविनी पुष्पसारा नंदिनी व तुलसी कृष्ण जीविनी असा हा मंत्र सर्व पापकांचा नाश करणारा आहे. तुलसीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाले असल्यामुळे त्या दिवशी तुळशीचे पूजन करावे. भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णू लोकात जातो. कार्तिकात वैष्णवाला तुलसीपत्रे दान करण्यामुळे 10,000 गायी दान केल्याचे पुण्य फळ मिळते. निपुत्रिकाला पुत्र होते, अविवाहिताचा विवाह होतो, बंधुहीन असेल तर बंधू मिळतो, रोगी असेल तर आरोग्य संपन्न होतो, कैदी असेल तर कैदातून सुटका मिळेल, धनाच्या प्राप्ती पाहिजे असेल तर धन प्राप्ती होतो, पापी पाप मुक्त होतो. हे स्तोत्र त्याचे फळ होय. आता ध्यान व पूजेचा विधी ऐक. तुला कान्वशाकीय वेद ठाऊक त्याप्रमाणे मनोहर अशी तुळस ही जणू पापे जाळणारी प्रदीप्त अशी अग्नीची ज्वाळा आहे. वेद पुढे असेही म्हणतात की तुलसीसारखे दुसरे फुलच नाही, सर्वपेक्षा तुळस पवित्र आहे, तिचा महिमा विख्यात आहे, सर्वांनी मस्तकावर धारण करावी. अशी विश्व पवित्र करणारी, स्वतः जीवनमुक्त असून हरिभक्तांना मुक्ती देणारी अशी जी तुळस तिची मी सुद्धा भक्ती करतो असे जाणून कल्याचुनाने तुळशीची सेवा करावी. असे हे तुलसीचे आख्यान होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे तुलसीचे आख्यान, जन्म कसा झाला आणि दैत्य शंखचूडामणीशी कसा विवाह झाला, तर तुम्हाला संपूर्ण आख्यान तुलसीचे मंत्रसहित स्तोत्रसहित आवडलं असेल तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, शेअर करायला विसरू नका. जय माता दी, जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो नमः.